चला मित्रांनो, आपण आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण आपले PYQ सुरू करूया. ओके. लास्टच्या पार्टमध्ये माझ्याच्याने एक चुकी झाली होती. तर मी असं सांगितलं होतं की हायकोर्ट्स 6 आहेत, राईट. तर 7 हायकोर्टचं ज्युरिडिक्शन आहे की ते स्टेट आणि UTचे एकपेक्षा जास्त राज्य आणि UT त्याच्यामध्ये येतात. असे 7 हायकोर्ट्स आहेत आणि असे 3 हायकोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त स्टेट येतात, बरोबर. तर ते 6 नव्हतं, ते 7 होतं, राईट. आणि आपण लास्ट कुठे थांबलो होतो? अरुणाचल प्रदेशमध्ये कोल्डफिल्ड्स आहेत. तर ते न्यूजमध्ये होतं नानचिक आणि नामफुक हे होते कोल्डफिल्ड्स, हे अरुणाचल प्रदेशमध्ये होते, बरोबर. चलो आपण आता सुरुवात करूया दुसऱ्या पार्ट्सपासून. तेव्हा विचारलं गेलं होतं की नॉर्मन बोरलॉग कोण होतं? तर तो माणूस होता, त्याला नोबेल प्राईज मिळालेला होता. कशामध्ये? ग्रीन रिव्होल्युशनमध्ये. त्याला फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन म्हणतात वर्ल्डमध्ये, ठीक आहे. तो USAचा होता. आणि आपल्या इंडियामध्ये कोण आहे? डॉक्टर MS स्वामीनाथन, राईट. बरोबर आहे. MS स्वामीनाथनला त्यांना फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया म्हणतात, बरोबर आहे. ठीक आहे, पुढे चालूया. आपल्याकडे इन्फॉर्मेशन त्याच्याकडे गॅदर करण्याची जास्त गरज नाही आहे. जे UPSCमध्ये विचारलं गेलं होतं स्टेटमेंटबद्दल, त्याला आपण फक्त बरोबर आणि चुकीचं करून त्याचे आपण हे करूया की त्या स्टेटमेंटला जर UPSCनं कधी फ्रेम केलं किंवा स्टेटमेंटला कधी कुठे यूज केलं तर ते आपल्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की अच्छा हां, याबद्दल विचारलेलं होतं आपल्याला. नॉर्मन बोरलॉगबद्दल विचारलं गेलेलं आहे, स्वामीनाथनबद्दल विचारलेलं आहे आणि कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलं गेलेलं आहे. जास्त माहिती कलेक्ट करायची नाही आपण, ठीक आहे. आपल्याकडे जास्त माहिती भेटू शकते की वीटबद्दल आहे, हायब्रिड व्हरायटी आहे, ठीक आहे. आता जे विचारलं त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण त्याचे नोट्स आपण रिव्हिजन करतोय, बरोबर आहे. तर हे डोक्यात ठेवा तुम्ही. आता त्या टायमाला न्यूजमध्ये काय होतं की इस्राईल, अरब कंट्रीज, इजिप्त आणि सिरियामध्ये एक वॉर झाली होती, बरोबर आहे. तर त्या वॉरचं काय 3 प्रकारचे नावं होते, बरोबर आहे. एक योम किपूर नाव होतं, राईट. योम किपूर, त्यालाच म्हणतात ऑक्टोबर वॉर, त्यालाच म्हणतात रमदान वॉर. आता हे विचारू शकतात बाबा, रमदान वॉर, ऑक्टोबर वॉर, योम किपूर हे कशाबद्दल होतं? तर हे वॉर होतं ते कोणत्या कशामध्ये फाईट झाली होती? इस्राईल, अरब कंट्रीज ही कोणं लीड केली होती? इजिप्त आणि सिरियानं, बरोबर आहे. इस्राईल, अरब कंट्रीज लेड बाय इजिप्त अँड सिरिया, त्यालाच ऑक्टोबर वॉर आणि रमदान वॉर म्हणतात. योम किपूर वॉर लक्षात ठेवा. विचारलं जाऊ शकतं कारण की इस्रायल न्यूजमध्ये होतं, ठीक आहे. चला पुढे जाऊया. याच्यामध्ये प्रश्न होता अल्बिडो ही कन्सेप्ट होती. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याला अल्बिडो ऑफ मर्क्युरी इज लेसर दॅन दॅट ऑफ अर्थ, म्हणजे अर्थचा अल्बिडो जास्त आहे मर्क्युरीपेक्षा, ठीक आहे. अल्बिडो म्हणजे जो रिफ्लेक्शन होतं ते सर्वात जास्त कुठं होतं आणि सर्वात कमी कुठं होतं. तर याच्यामध्ये असं सांगले की मर्क्युरीमध्ये कमी होते आणि अर्थमध्ये जास्त होतं इन कम्पॅरिझन विथ मर्क्युरी. तर सगळ्यात जास्त कुठं होतं? कोणत्या याचं होतं की अल्बिडो व्हीनसचं जास्त असते. याच्यामध्ये ऑप्शनमध्ये व्हीनसबद्दल होतं, तर व्हीनसचं सगळ्यात जास्त अल्बिडो आहे. आणि ओव्हरऑल पाहण्याचं जर गेलं आपण तर सगळ्यात जास्त अल्बिडो बहुतेक क्लाउड्सचा असते, त्याच्यानंतर मग ग्लेशियर्स वगैरेचं असते, बरोबर आहे. जितका जास्त प्रमाण वाईट प्रमाण असेल त्याचा सगळ्यात जास्त अल्बिडो जास्त असते, हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, बरोबर. ठीक आहे. आता एक रिलेटिव्ह नाही आहे पण एक क्वेश्चन विचारला गेला होता PYQमध्ये. हे बुद्धियान थेरम कशाबद्दल होता? सॉरी फॉर द बॅड प्रोनाऊन्सिएशन. हे बुद्धियान थेरम कशा रिलेटेड होता? हा होता राईट अँगल ट्रायंगल असतात ना, त्याच्या लेन्थच्या साईडच्या लेन्थशी रिलेटेड होता. राईट अँगल ट्रायंगलच्या साईडच्या लेन्थशी रिलेटेड होता, बरोबर आहे. चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर काय होता? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होता ना, याच्या पुढे अल्बर्ट आईन्स्टाईन लक्षात ठेवा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अल्बर्ट आईन्स्टाईन. त्याच्यानंतर अल्फ्रेड वॅगनर हे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, हे तर आपण जिओग्राफीमध्ये वाचतोय, राईट. त्याच्यानंतर एडविन हबल हे कशाबद्दल होतं? एक्सपान्शन ऑफ युनिवर्सबद्दल होता, राईट. एक्सपान्शन ऑफ युनिवर्स लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. लास्ट टाईमसुद्धा युनिवर्सवर एक प्रश्न होता, न्यूट्रॉन स्टार वगैरे, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. एडविन हबल एक्सपान्शन ऑफ युनिवर्स, राईट. त्याच्यानंतर फॉल्सवर कॉन्सेप्टवर क्वेश्चन होता, राईट, 2008मध्ये. जॉग फॉल्स हा शरावती रिव्हरपाशी आहे. सिवा समुद्रम हा कुठे आहे? कावेरी रिव्हर नजदीक, म्हणजे त्याच्या जवळ आहे. हां. कपिलधारा फॉल्स हा नर्मदा रिव्हरवर आहे, लक्षात ठेवा. जॉग फॉल्स आणि सिवा समुद्रम हा साऊथमध्ये आहे, कपिलधारा हा नॉर्थमध्ये आहे, असं पण लक्षात ठेवू शकतो. बेसिक माहिती ठेवायची आपल्याला. जॉग फॉल्स, सिवा समुद्रम आणि कपिलधारा हा विचारला गेलेला आहे आणि शरावती रिव्हर, कावेरी आणि नर्मदा या रिव्हरवर आहे, लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. सॉरी, ठीक आहे. नंतर काय होतं? बेरिंग स्ट्रेट आहे ना, बेरिंग स्ट्रेट हे सगळ्यात हे कशाच्या जवळ आहे? इंटरनॅशनल डेटलाईनच्या सर्वात जवळ कोणती स्ट्रेट आहे? तर बेरिंग स्ट्रेट, हे लक्षात ठेवा. इंटरनॅशनल डेट हा विचारला गेलेला आहे, बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप इंटरेस्टिंग आहे, ठीक आहे. प्रश्न असा होता की पर्सन हू रिजेक्टेड द टायटल ऑफ नाईटहूड अँड रिफ्यूज टू ॲक्सेप्ट द पोझिशन इन काउन्सिल ऑफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट ऑफ फॉर इंडिया, बरोबर आहे. हा कोण पर्सन होता? हा GK गोखले होते, बरोबर आहे.
आता ऑप्शनमध्ये चेंज करू शकतात की हे रवींद्रनाथ टागोर होते का, नाही, हे जी.के. गोखले होते. लक्षात ठेवा. त्यांनी नाईटहूड हा टायटल रिजेक्ट केला आणि त्यांनी ही पोझिशनसुद्धा ॲक्सेप्ट केली की काउन्सिल ऑफ सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडियासाठी जी सेक्रेटरीची पोस्ट होती ही सुद्धा रिफ्यूज केली. हे जी.के. गोखले होते. लक्षात ठेवा. मॉडर्न हिस्ट्रीचा प्रश्न बनू शकतो. चलो नेक्स्टवर जाऊया. एक सेकंड मला गॅप द्या. ठीक आहे, पुढे जाऊया. ठीक आहे. हे जहांगीर एक प्रश्न होता की जहांगीरच्या टाईमला इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी होती ना, तिने 2 फॅक्टरी इस्टॅब्लिश केल्या होत्या. ती पहिली फॅक्टरी कुठं होती, मसुलीपट्टणमला, आणि दुसरी फॅक्टरी कुठं होती, सुरतला. त्याचं इसवी सन म्हणजे इयर लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, पण तरी पण लक्षात ठेवा. मसुलीपट्टणम हा 1611 होता आणि सुरत हा 1613 होता. तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा मसुलीपट्टणम, नंतर सुरत. हे कोणाच्या टायमाला होतं, ईस्ट इंडिया कंपनी. आणि कोणत्या राजाच्या काळामध्ये होतं, जहांगीर. बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट. आता प्रिझनर्स डायलेमा नावाचा कॉन्सेप्ट होता. ही टर्म होती, ही कशाशी रिलेटेड होती, ही सिच्युएशन होती एक. ठीक आहे. ती गेम थेरी नावाची सिच्युएशन आहे, त्याच्या अंडरमध्ये होती. एक सिच्युएशन आहे ती गेम थेरी नावाच्या अंडर होती. ही कोणती, प्रिझनर्स डायलेमा. बरोबर आहे. हे लक्षात ठेवा, कारण की लास्ट इयरसुद्धा प्रिझन्स पोलीस याच्याबद्दल क्वेश्चन होता, ते हे लक्षात ठेवा. प्रिझनर्स डायलेमा हा गेम थेरीच्या अंडर येते. ठीक आहे. नेक्स्ट. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस रिलेटेड क्वेश्चन आहे. यांच्याबद्दल क्वेश्चन आहे की यांनी जी आर्मी रेस केली होती त्याला काय म्हणत होते त्या टायमाला, फ्री इंडियन ओके, एक सेकंड, हां, आझाद हिंद फौज म्हणलं जातं त्याला, आणि इंडियन नॅशनल आर्मी, हे 2 नाव ते सुभाषचंद्र बोस रिलेटेड आहे. म्हणजे त्यांनी ही आर्मी उपस्थित केली होती, इस्टॅब्लिश केली होती. ठीक आहे. आणि ही आर्मीचं कंपोजिशन लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. राईट. या आर्मीमध्ये इंडियन प्रिझनर्स ऑफ वॉर होते, कॅप्चर्ड बाय ॲक्सिस पॉवर्स. जपान आणि जर्मनी हे देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. राईट. कॅप्चर्ड बाय ॲक्सिस पॉवर्स, जपान आणि जर्मनी. याच्यामध्ये इंडियन प्रिझनर्स होते. राईट. ऑफ वॉरचे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मोठा आपल्याला काय लक्षात ठेवायचे की सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल लक्ष ठेवायचं आहे. आर्मी, आझाद हिंद फौज, फ्री इंडियन लिजन, इंडियन नॅशनल आर्मी हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये इंडियन प्रिझनर्स ऑफ वॉर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कोणते 2 देश जर समजा दिले तर कोणते लक्षात ठेवते, जपान आणि जर्मनी. बरोबर. हे लक्षात, एवढंच इम्पॉर्टंट ठेवायचं आपल्याला, जास्तमध्ये जायचं नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता सिमला कॉन्फरन्स 1945चे लक्षात ठेवायचे आपल्याला, 1945ची. ही कॉन्फरन्स काय सजेस्ट करते की जे व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह असतात ना त्यांचं रिकॉन्स्टिट्यूशन. द कॉन्फरन्स सजेस्टेड द रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल इन विच ऑल पोर्टफोलिओज ऑफ इन्क्लुडिंग दॅट द वॉर मेंबर्स वेर टू बी हेल्ड बाय इंडियन लीडर्स. याच्यामध्ये असं सांगलं या कॉन्फरन्समध्ये की जे व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्हचे काउन्सिलचे हे असतात ना, व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह, त्याच्यामध्ये त्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला जे काय वॉर मेंबर्स होते ना ते सगळे आपण इंडियन लीडर्स हेल्ड केले जायला पाहिजे, हे त्यांनी सजेस्ट केलं होतं. व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये हे सजेस्ट केलं गेलं की जे वॉर मेंबर्स होते ना ते इंडियन लीडर्स त्याच्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे, इन्क्लूड करा म्हणले पाहिजे. ह्या कॉन्फरन्समध्ये सांगलं होतं, सिमला कॉन्फरन्स ऑफ 1945. बस एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एजंट ऑरेंज ही कन्सेप्ट होती, ही टर्म होती न्यूजमध्ये. त्याच्याबद्दल कशाबद्दल होतं हे कॉन्टेक्स्ट, हे वीड किलिंग केमिकल आहे, हे व्हिएतनाम वॉरमध्ये यूज केलं गेलं होतं मिलिटरीनं. राईट. व्हिएतनाम वॉरमध्ये एक वीड किलिंग केमिकल होता, ते मिलिटरीमध्ये यूज केलं गेलं होतं. काय होतं, एजंट ऑरेंज. काय रिलेव्हन्स नाही आहे एवढा, तरी पण एक नॉलेजसाठी आपल्याला मेन्समध्ये कधी यूज केलं जाऊ शकतं, इथिक्समध्ये केलं जाऊ शकतं. बरोबर आहे. चलो नेक्स्ट आहे प्लेसेस इन न्यूज. त्या टायमाला मला मालदोवा विचारला होता. मालदोवा ही कंट्री आहे ना, ही रोम आणि युक्रेन या 2लाच बॉर्डर होती. मालदोवा रोम आणि युक्रेनला लक्षात ठेवा. मालदोवा या दोघांचीच बॉर्डर हे करते, रोम आणि युक्रेनशी मालदोवा. आणि त्याच्यानंतर बघूया कोलंबो प्लॅन हा न्यूजमध्ये PYQमध्ये होता. कोलंबो प्लॅन हा 1951मध्ये स्टार्ट झाला होता. बरोबर आहे. कशासाठी होता, इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंटसाठी होता. बरोबर आहे. आणि हे डिस्कशन काय झालं त्याच्यामध्ये, ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, UK हे काय देश लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त कोलंबो प्लॅन लक्षात ठेवा की इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड होता. 1951मध्ये स्टार्ट झाला. त्याच्यामध्ये 4-5 देशाचे नाव लक्षात ठेवा. इंडिया होता त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. कोलंबो प्लॅनमध्ये इंडिया होता, एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला, बाकी काही गरज नाही. आणि दुसरं पण लक्षात ठेवा, चायना होता का त्याच्यामध्ये, चायना नव्हता. हे 2 गोष्टी, कोण आहे कोण नाही हे लक्षात ठेवा. बाकी पाकिस्तान, श्रीलंका हे नेबरिंग कंट्रीज आहे. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आणि हे दोघं भाऊ बहीण असतात, ते सोबतच असतात कधी पण, लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. आणि त्याच्यामध्ये UK पण होता. तर बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. इंडिया आहे, चायना नाही आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे, पाकिस्तान, श्रीलंका पण आहे. बरोबर आहे. चलो कधी पण UPSC फ्रेम करतोय ऑप्शन की ज्याच्यामध्ये इंडिया आहे की नाही, किंवा इंडिया नाही किंवा इंडिया आहे. राईट. किंवा इंडियाचा मेजर कोणी नेबरिंग कंट्री जसं की चायना आहे की नाही. पाकिस्तानला फोकस करत नाही UPSC, चायनाला फोकस करते हर वेळेस. लक्षात ठेवा. कधी पण थीम जे क्वेश्चन फ्रेम करण्याचं असतं इंडिया चायनाला इन्क्लूड करते. बरोबर आहे. चलो नेक्स्ट.
अच्छा, त्या टायमाला प्रश्न होता की सगळ्यात जास्त मोठी लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी कोणती होती, कशामध्ये होती, कोणत्या स्टेटमध्ये होती? ते लडाखमध्ये होती. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोणती कॉन्स्टिट्युन्सी होती, कोणत्या स्टेटमध्ये होती? ती दिल्लीमध्ये होती, ती चांदनी चौकची होती. हे असे प्रश्न नाही विचारला जात, तरी पण तुमच्या माहितीसाठी अशी यूट्यूबवर किंवा गुगलवर करा की सगळ्यात जास्त मोठी लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी कुठे आहे इंडियामध्ये आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोणती, सर्च करा कुठेतरी लिहून ठेवा नोटवर, राईट. याच्यावर असे क्वेश्चन नाही बना. ठीक आहे. हां, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जस्टिस व्ही आर कृष्ण अय्यर होता ना, हे सुप्रीम कोर्टच्या जज होत्या, बरोबर आहे. ह्या PLI स्कीम होती ना, PLI स्कीम आली त्या टायमाचे रिलेटेड होत आहे, बरोबर आहे. व्ही आर कृष्ण नायर, मेन्समध्ये पण यूज करू शकतो. PLIवर कधी क्वेश्चन आला ना, तर हे व्ही आर कृष्ण नायर यांच्या टायमाला PLI स्कीम ही इंडियन ज्युडिशियल सिस्टीममध्ये इन्क्लुडेड केली, कन्सिडर केली गेली, बरोबर आहे. चलो, हे प्रीवर नाही विचारणार, हे प्रीमध्ये आला होता पण आता अशा कंटेक्समध्ये नाही विचार, बरोबर आहे. चलो, आता आपल्याला एवढं तर माहिती आहे, एक क्वेश्चन असा होता की हां, मला सॉरी माफ करा प्रोनाऊन्सिएशनसाठी, हे काहीतरी चिकमीगलूर फेमस होतं, हे कॉफी प्रोडक्शन इन कर्नाटकामध्ये. चिकमीगलूर हा कॉफीसाठी फेमस होता कर्नाटकामध्ये, राईट. ठीक आहे. अजून एक कर्नाटकावर प्रश्न होता की ते मंड्या डिस्ट्रिक्ट आहे ना, ही शुगर केन प्रोडक्शनसाठी फेमस आहे, मंड्या डिस्ट्रिक्ट. आणि चिकमीगलूर कशासाठी फेमस आहे, कॉफीसाठी. आता एवढा मोठा लक्षात ठेवा, कर्नाटकामध्ये कॉफी फेमस आहे आणि यावेळेस जी अटॅक कर्नाटकाच्या अरक्कू व्हॅलीला बहुतेक भेटलेला आहे माझ्या माहितीनुसार, कर्नाटकामध्ये अरक्कू व्हॅली. आणि शुगर केन प्रोडक्शन मंड्या डिस्ट्रिक्ट कर्नाटकामध्ये. आता तुम्हाला याच्यावरून लक्षात ठेवा, रिकॉल करा की बाबा सगळ्यात जास्त शुगर केन प्रोडक्शन कोणत्या स्टेटमध्ये होतं आहे, बरोबर आहे. सगळ्यात जास्त कॉफी प्रोडक्शन कोणत्या स्टेटमध्ये होते. असे 5-6 पिकं क्रॉप्स लिस्ट बनवा, रबर वगैरे, कॉफी, टी, राईट. हे 4-5 कॉटन वगैरे घ्या आणि त्याच्याबरोबर सगळ्यात 3 स्टेट लक्षात ठेवा सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर सेकंड नंबर, त्याच्यानंतर 3 नंबर. आणि हे 5-6 क्रॉप तयार करा आणि त्याची स्टेट वाईज तयार करा. कधी क्रोनॉलॉजीमध्ये येऊ शकतं, ठीक आहे. जसं की यावेळेस CDSच्या एक्झाममध्ये कोकोनटबद्दल आला होता बहुतेक. लक्षद्वीपमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटी इंडियामध्ये कोकोनटची कोणत्या स्टेटमध्ये येते, ते लक्षद्वीप आहे, बरोबर आहे. असं लक्षात ठेवा. काही स्पेसिफिक क्रॉप्स घ्या इंडियामध्ये जे मेजर प्रोडक्शन होते, ती कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन होते. चलो, टॉपिकच्या बाहेर गेलो होतो आपण, ठीक आहे, सॉरी. चला वापस येऊया. हां, उत्तराखंडमध्ये एक हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट होता, त्याचं नाव होतं तपोवन विष्णुगर, राईट. तपोवन विष्णुगर हे प्रोजेक्ट होता. तर ते लक्षात ठेवा. तपोवनमध्ये ते उत्तराखंडमध्ये ते धौलीगंगा रिव्हरवर होता प्रोजेक्ट, बरोबर आहे. धौलीगंगा रिव्हर ही उत्तराखंडमध्ये आहे, रिव्हरचं नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ही ट्रिब्युटरी कशाची आहे, अलकनंदा रिव्हरची ट्रिब्युटरी आहे, हे लक्षात ठेवा. धौलीगंगा रिव्हर ही उत्तराखंडमध्ये आहे, यावर प्रोजेक्ट आहे तपोवन विष्णुगर. आणि हा धौलीगंगा रिव्हर अलकनंदा रिव्हरची ट्रिब्युटरी आहे, बरोबर आहे. हे चामोली डिस्ट्रिक्टमध्ये आहे उत्तराखंडच्या, NTPCनं डेव्हलप केलं गेलं आहे. NTPC लक्षात ठेवा, राईट, बरोबर. अलकनंदा रिव्हरवर आहे, हे लक्षात ठेवा. डिस्ट्रिक्ट नाव लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण तरी पण एक आयडिया असावी म्हणून. चामोली डिस्ट्रिक्ट ही उत्तराखंडमध्ये आहे. धौलीगंगा ट्रिब्युटरी कोणाची आहे, अलकनंदाची. चलो नेक्स्ट. अच्छा, आता क्वेश्चन असा होता ऑथर आणि त्यांचं वर्क, बरोबर. त्याच्यामध्ये मला दिसत नाही आहे क्लिअरली, पण तरी पण ट्राय करूया. चलो, बंकिमचंद्र चॅटर्जी, त्याच्या पुढे दिलं आहे देबी चौधर्मी, राईट. डेबी चौधर्मी असं नाव दिलं, बरोबर, ठीक आहे. सॉरी प्रोनाऊन्सिएशनसाठी, बॅड प्रोनाऊन्सिएशनसाठी, पण तरी पण तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये क्लिअर करायला काय आहे. हे ऑथर आहेत बंकिमचंद्र आणि त्यांचं वर्क आहे देबी चौधर्मी, बरोबर आहे. त्याच्यानंतर दीनबंधू मित्र यांचं काय आहे, नीलदर्पण रिलेट करा कशासाठी आहे, हे इंडिगोसाठी आहे, बरोबर आहे, ब्रिटिश काळामधला. चलो, आणि तिसरा आहे प्रेमचंद, हे कशासाठी आहे, शतरंज के खिलाडी. सॉरी, ठीक आहे. चलो, हां, तिसरा होता प्रेमचंद, त्यांचं वर्क होतं शतरंज के खिलाडी. पहिला आहे बंकिमचंद्र, त्यांचं देबी चौधर्मी. 2 नंबर आहे दीनबंधू मित्र, त्यांचं नीलदर्पण. तिसरा आहे प्रेमचंद, त्यांचं आहे शतरंज के खिलाडी. हे 3 लक्षात ठेवा, विचारल्या जाऊ शकतं. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये असेच प्रकारचे प्रश्न विचारतात. कोणतं वर्क कोणाशी आहे, कोणती बुक कोणाशी आहे, कोणता ऑथर, राईट, हे असे प्रश्न विचारले गेले जाऊ शकतात. चलो नेक्स्ट, ठीक आहे. हां, अरबिंदो घोष हे खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे. दरवेळेस यांच्यावर प्रश्न असते कधी ना कधी, राईट.
कॉन्झिक्युटिव्ह इयर्समध्ये किंवा अल्टरनेट इयर्समध्ये यांच्यावर क्वेश्चन असते. अरबिंदो घोष यांच्याबद्दल आपण पाहूया काय आहे. राईट, गेव सिस्टमिक क्रिटिक टू मॉडर्न यांनी क्रिटिक केलं मॉडर्न पॉलिटिक्स, मॉडरेट पॉलिटिक्सला. मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट असतात ना, त्याच्यामध्ये यांनी मॉडरेट्सला क्रिटिक केलं, यांचं हे केलं, क्रिटिसिझम केला यांचं. राईट, ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेसचे असतात मॉडरेट्स ना, त्यांचं क्रिटिसिझम केलं. आणि त्यांनी जे आर्टिकल लिहिले ना त्याच्यामध्ये काय एंटायटल केलं त्यांनी की न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड. राईट, हे न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड हे कोणाशी रिलेटेड आहे? अरबिंदो घोषशी रिलेटेड आहे. यांनी कोणाबद्दल लिहिलं आहे? मॉडरेट्स पॉलिटिक्स ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, मॉडरेटबद्दल लिहिले त्यांनी. बरोबर आहे, अरबिंदो घोषनी. फक्त हे नाव लक्षात ठेवा, न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड हे कोणाशी रिलेटेड आहे? अरबिंदो घोषशी आहे, यांनी लिहिले यांच्याबद्दल. बरोबर आहे, ओके. चलो नेक्स्ट बघूया. अच्छा, पॉलिटिशियनवर प्रश्न होता ना, अशा टाईपचे प्रश्न आता UPSCने विचारणं बंद केले पॉलिटिशियनचे. त्याच्यामुळे हे प्रश्न आपण सोडून देऊया. हे कोणतरी पॉलिटिशियन होता, हे कशाशी ॲसिट्यूट होतं? जस्टिस पार्टीशी. सोडून द्या आता, तसे प्रश्न बंद केले UPSCने विचारणं. ठीक आहे. इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी दादाभाई नौरोजी, हे पण इम्पॉर्टंट खूप वेळ विचारलं गेलेलं आहे. पाहूया यांच्याबद्दल काय दिलेलं आहे. यूज्ड फेस अन ब्रिटिश टू क्रिटिसाइज द इंग्लिश कॉलोनियल कंट्रोल ऑफ इंडिया. ठीक आहे, यांनी हे पण क्रिटिसाइज, यांनी कोणाला क्रिटिसाइज केलं? यांनी जे ईस्ट इंडिया कंपनी किंवा इंग्लिश कॉलोनियल कंट्रोल होता ना, त्यांना क्रिटिसाइज केले, UN ब्रिटिशला. ठीक आहे, यांनी हे UN ब्रिटिशमध्ये जे फ्रेज यूज केला की क्रिटिसाइज इंग्लिश कॉलोनियल कंट्रोल ऑफ इंडिया, याच्यावर मोठा लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजीचं क्रिटिसिझम होतं यांच्याबद्दल, जे कॉलोनियल आपल्या इंडियाला कोलोनाइज केलं होतं ना, त्यांच्याबद्दल त्यांनी UN ब्रिटिशमध्ये ते फ्रेज यूज केलं, हे फ्रेज यूज केला होता दादाभाई नौरोजींनी. तर कधी कधी हे फ्रेज दिलं जाते आणि कोणी यूज केलं तर ते दादाभाई नौरोजींनी यूज केलं आहे. इंग्लिश कॉलोनियल कंट्रोल ऑफ इंडिया. राईट, हे फ्रेज होता. चलो नेक्स्ट. बरोबर, असा प्रश्न लँग्वेजवर यावेळेस UPSC फोकस करते की शेड्यूल लँग्वेज कोणती आहे, क्लासिकल लँग्वेज कोणती आहे, किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या शेड्यूलमध्ये कोणती लँग्वेज येते. राईट, तर हे लक्षात ठेवा. त्यामध्ये हे प्रश्न होता की बेंगॉली इज अ स्पोकन मॅक्झिमम इन वर्ल्ड आफ्टर हिंदी अमॉंग इंडियन लँग्वेज. इंडियन लँग्वेजमध्ये सगळ्यात जास्त कोणती लँग्वेज बोलली जाते? तर बेंगॉली. लक्षात ठेवा, हिंदीच्या नंतर. बरं काय, आफ्टर हिंदी. चलो, त्याच्यानंतर तेलुगूवर आहे, तमिळवर आहे, मल्याळमवर आहे. ह्या चारबद्दल लक्षात ठेवूया की कोणती लँग्वेज कधी आली सुरुवातीला, कोणत्या लँग्वेजचा दर्जा, क्लासिकल लँग्वेजचा दर्जा. 4-5 लँग्वेज आहेत, त्यांच्यापैकी कोणत्याला सुरुवातीला झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याला सगळ्यात लेटेस्टमध्ये दिला आहे, हे असं लक्षात ठेवा गोष्टी. प्रश्न विचारला गेले. आपण पुढे पाहूया ते प्रश्न कसा विचारला गेला होता. या टायमाला फक्त एवढं लक्षात ठेवा की बेंगॉली ही लँग्वेज आहे, हिंदीनंतर सगळ्यात जास्त वर्ल्डमध्ये बोलल्या गेले जाते. ओके, इंडियन लँग्वेज. बरोबर आहे. सगळ्यात कमी मल्याळम नावाची लँग्वेज बोलली जाते 38 मिलियन लोकांनी. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हा प्रश्न काय आता, असे सुरुवातीच्या काळामध्ये वन लाईनर क्वेश्चन होते. काय डिस्कवर केलं सायन्समध्ये, त्यांचं सायंटिस्ट आणि त्यांच्यामध्ये त्यांची डिस्कवरी होती की हेवी वॉटर ही कोणी डिस्कवर केली, हे असे प्रश्न विचारले गेले जात होते. पण आता सध्या त्याची डिस्कवरी हे स्टेटमेंट वाईज, आता या कंडिशनमध्ये आपण हे फक्त लक्षात ठेवू शकतो की मॅच द फॉलोइंगमध्ये क्वेश्चन विचारले गेले जाऊ शकतात. हे पण चान्सेस खूप कमी आहेत, पण तरी पण लक्षात ठेवा. एच सी उरे यांनी ही डिस्कवर केली होती हेवी वॉटर शिप. राईट, हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. एच.सी. उरे हेवी वॉटर डिस्कवर केलं यांनी. चान्सेस कमी आहेत, पण तरी पण लक्षात ठेवा. चल नेक्स्ट. अच्छा, कन्फ्लिक्ट रिजन त्या टायमाला सुद्धा न्यूजमध्ये होता. इथिओपिया अँड सोमालियामध्ये एक कन्फ्लिक्ट होता. काय होता ते? हे ओगाडेन रिजन होता. ओगाडेन रिजन होता. हे कोणाबद्दल होता? कशामध्ये होता? इथिओपिया आणि सोमालियामध्ये होता. ठीक आहे. अच्छा, याचं एक्सप्लेनेशन पाहूया. दिस रिजन इज इनॅबिटेड बाय इथेनिक, सोमालीज अँड इथिओपिया इनकॉर्पोरेटेड इनसाइड द टेरिटरी हेन्स कन्फ्लिक्ट. याच्यामध्ये दोघांमध्ये इथेनिक कन्फ्लिक्ट होता, एवढं लक्षात ठेवा. ओगाडेन रिजन इथिओपिया आणि सोमालियामध्ये. ओके, चलो त्याच्यानंतर बघूया काय आहे. अच्छा, टेम्पल्सवर क्वेश्चन. टेम्पल्स इम्पॉर्टंट स्कीम काय होता? पालिताना टेम्पल्स कुठे आहे? गुजरातमध्ये आहे, भावनगरमध्ये. पालिताना टेम्पल्स गुजरात. त्याच्यानंतर माउंट आबू हा हिल स्टेशन आहे अरवली रेंजमध्ये, राजस्थानमध्ये. लक्षात ठेवा, माउंट आबू राजस्थानमध्ये हे काय आहे? हिल आहे आणि अरवली रेंजमध्ये आहे. ओके, चलो. अच्छा, त्याच्यानंतर काय होता? उज्जैन हे मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, हे तर तुम्हाला माहीतच असणार आहे, पण तरी पण लक्षात ठेवा. महाकालेश्वर टेम्पल आहे कुठे? उज्जैनमध्ये महाकालेश्वर टेम्पल. यावेळेस UPSC मॅच द फॉलोइंगमध्ये असे प्रश्न बनवत आहे बरं काय. जैनिझम, बुद्धिझम, टेम्पल्स, शैविझम, शैवाईट, वैष्णवाईट हे असे प्रकारचे प्रश्न बनवत आहे UPSC. मॅच द फॉलोइंगमध्ये सहसा असं सापडते आपल्याला. केव्स, त्याच्यापुढे टेम्पल्स, त्याच्यापुढे स्टेट, असे प्रश्न बनवतात. तर उज्जैन हे महाकालेश्वर टेम्पलशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवा. आहे मध्य प्रदेशमध्ये आहे. चलो, बरोबर आहे. महाकालेश्वर म्हणजे आपलं शिवजी. ठीक आहे, शैवाईट असे लक्षात ठेवू शकता. चला, त्र्यंबकेश्वर टेम्पल हे नाशिकमध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे, आपल्याला माहीतच असणार आहे त्र्यंबकेश्वर. चलो,
बहुतेक हे पांडुलेणी केव्ज वगैरे हे पांड्याशी रिलेटेड आहे. मला तेवढं काही आयडिया नाही आहे, पण ठीक आहे, कॉमेंट्समध्ये तुम्ही मला करेक्शन करू शकता याच्याबद्दल काय आहे पांडुलेणी केव्स वगैरे. चलो ठीक आहे. नेक्स्ट लॉर्ड क्लेम्सफोर्ड. ठीक आहे, लॉर्ड क्लेम्सफोर्ड याच्याशी रिलेटेड काय प्रश्न होता की वॉज व्हॉइसरॉय ऑफ इंडिया वेन. हे ॲक्टसुद्धा महत्त्वाचं आहे. राऊलट ॲक्ट वॉज पास 1919मध्ये हा ॲक्ट पास झाला होता. त्या टायमाला हे व्हॉइसरॉय होता, एवढं लक्षात ठेवा. कंटेम्पररी व्हॉइसरॉय आणि ते ॲक्ट रिलेटेड जेवढे ॲक्ट्स आहेत ना मॉडर्न हिस्ट्रीमध्ये किंवा पॉलिटीमध्ये सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये, ते ॲक्ट एका पेजवर लिहून घ्या रट्टा मारण्यासाठी की बाबा हे आहे पीट्स ॲक्ट वगैरे ॲक्ट, हे ॲक्ट ते ॲक्ट, आणि त्याच्यापुढे कोणते व्हॉइसरॉय किंवा कोणता गव्हर्नर जनरल हे त्याच्यापुढे ते लक्षात ठेवा. अशाच प्रकारचे आतापर्यंत पाहिलेत मी, हे UPSC असंच फ्रेम करते. हे ॲक्ट त्याच्यामध्ये हे ब्रिटिश अधिकारी किंवा व्हॉइसरॉय वगैरे होता, हे लक्षात ठेवा. तरी पण आपण आता PYQ ओरिएंटेड करतो तर इथेच करून टाकूया आपण. लॉर्ड क्लेम्सफोर्ड राऊलट ॲक्टबद्दल होता आणि 1919मध्ये होता. आणि आता UPSC असं पण हे प्रश्न बनू शकते की हे इयर वाईज कोणते ॲक्ट होते, त्यांचं सुरुवातीला कोणता ॲक्ट आला, त्याच्यानंतर कोणता आला, हे अरेंज करू शकता, असं पण प्रश्न बनू शकते. किंवा त्याच्यामध्ये कोणता नॉट करेक्ट हे आपल्याला ओळखायचं आहे की बाबा ह्या 4मध्ये सुरुवातीला सगळ्यात जास्त हे सुरुवातीला झालेत आणि हा शेवटीचा उशिरा आला ॲक्ट, तर ते आपण नॉट करेक्टमध्ये कोणता आहे आपण ते ओळखायचं. तसे पण प्रश्न बनू शकते UPSC. ओके, चलो चेंज. लॉर्ड क्लेम्सफोर्ड राऊलट ॲक्ट 1919 हा कशाबद्दल आहे हा तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा मला. ठीक आहे, चलो आपण बघूया कशाबद्दल आहे ॲक्ट. द ॲक्ट वॉज इंट्रोड्यूस्ड इन रिस्पॉन्स टू हायटन द पॉलिटिकल अनरेस्ट इन इंडिया फॉलोइंग द वर्ल्ड वॉर वन बद्दल आहे. बरोबर, एवढं हे कीवर्ड लक्षात ठेवा. नॉन कॉपरेशन मुवमेंट लेड बाय महात्मा गांधीजी ह्याशी रिलेटेड आहे. बरोबर आहे. एक ॲक्ट वॉज इंट्रोड्यूस्ड इन रिस्पॉन्स टू हायटन द पॉलिटिकल अनरेस्ट इन इंडिया फॉलोइंग द वर्ल्ड वॉर वनच्या नंतर आहे आणि नॉन कॉपरेशन मुवमेंटच्या नंतरचा. ठीक आहे, ओके, चलो. द ॲक्ट सिव्हिअरली curtailed द सिव्हिल लिबर्टीज अलोइंग फॉर द प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन्स अँड ट्रायल्स विदाउट ज्युरीज फॉर द इंडिव्हिज्युअल सस्पेक्टेड ऑफ बिंग इन्वॉल्ड इन द रिव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटीज. कळालं, याच्यामध्ये त्यांना सस्पेक्ट हे विदाऊट ज्युरीज फॉर इंडिव्हिज्युअल सस्पेक्ट ऑफ बिंग इन्वॉल्ड इन रिव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटीज, यांना काही विचारपूस न करता त्यांना डायरेक्ट अटक करण्यात आली, त्यांच्यावर ट्रायल करण्यात आले प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन यूज करून. बरोबर आहे, ओके. द ॲक्ट स्पार्क वाईड स्प्रेड प्रोटेस्ट, यांना प्रोटेस्ट निर्माण झाले याच्यामुळे, ॲक्टमुळे. प्रोटेस्ट कल्मिनेटेड जालियनवाला बाग हत्याकांड, याच्यामुळेच या प्रोटेस्टच्या नंतर जालियनवाला बाग हत्याकांड हा झाला होता. ठीक आहे, हॅपन झाली होती ट्रॅजेडी. ओके, मोठा गोष्ट काय आहे, एक लॉर्ड क्लेम्सफोर्ड, त्याच्यानंतर राऊलट ॲक्ट 1919, त्याच्यानंतर वॉलचा आणि नॉन कॉपरेशन मुवमेंट याच्याबद्दल रिलेटेड आहे. त्याच्यानंतर रिव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटी झाले, प्रोटेस्ट झालं, जालियनवाला बाग हत्याकांड झाला. ही 4-5 गोष्टी ही 4-5 कीवर्ड लक्षात ठेवा, या रिलेटेड आहेत. ऑप्शन बनू शकते अशाच प्रकारे. आपल्याला फक्त तिथं लॉजिक लावून करायचं की याच्याबद्दल काही दुसरं जर समजा दिलं, समजा ॲक्ट, किंवा दुसरं जर समजा काही एखादा ट्रॅजेडी दिली, तर ते आपल्याला ओळखत आलं पाहिजे याच्याबद्दल हेच आहे, याबद्दल हे गव्हर्नर जनरल किंवा हे व्हॉइसरॉय रिलेटेड आहे. बरोबर आहे, चलो नेक्स्ट. आता दुसरा काय टॉपिक होता, 2007मध्ये एक अर्थक्वेक झाला होता. अर्थक्वेक दरवर्षीची घटना असते, पण ठीक आहे, 2007मध्ये झाला होता. कशामध्ये, मॅसिव्ह रेडिओ ॲक्टिव्ह वॉटर लिकेज झाला होता, लार्जेस्ट न्यूक्लिअर प्लांट इन द वर्ल्ड. ठीक आहे, मॅसिव्ह रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लिअर वॉटर लिकेज झाला होता 2007मध्ये. ठीक आहे, अर्थक्वेकमुळे. ते कुठं होता हा, फुकुशिमा जपानमध्ये, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, एक्झाम्पल यूज करू शकतो आपण. ठीक आहे, अच्छा. अपोफिस, हे बघा तुम्हाला मी सुरुवातीला सांगलं सायन्स अँड टेकमध्ये नॅरो टर्म देतात, नॅरो कीवर्ड देतात, त्यांच्या पुढे कशाबद्दल आहे म्हणतात. अपोफिस होता, अपोफिस हा ॲस्टरॉइड आहे. ही पण UPSCची थीम आहे सायन्स अँड टेकमध्ये. ठीक आहे. नंतर कसिनी ही स्पेसक्राफ्ट लॉन्च बाय नासा आणि युरोपियन युनियन. सॅटर्नला रिलेटेड आहे, सॅटर्नचं स्टडी करण्याशी रिलेटेड होतं. नासा आणि युरोपियन युनियननं हा स्पेसक्राफ्ट लॉन्च केला, त्याला म्हणतात कसिनी. आता रिलेटेड नाही आहे, तरी पण एक माहिती असली पाहिजे, अशा प्रकारची UPSC क्वेश्चन फ्रेम करते. ठीक आहे, नंतर काय होतं, स्पिट्झर्स ही टेलिस्कोप आहे. बरोबर आहे. आता PTBTमध्ये जर तुम्ही करंट अफेअर केला तर रिसेंटमध्ये कोणत्या टेलिस्कोप्स आहेत ते लक्षात ठेवा, त्याचं नाव लक्षात ठेवा, त्याच्याबद्दल कोणता देश लक्षात ठेवा. 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, त्याचं नाव, ते काय आहे, आणि त्याच्याबद्दल कोणता देश, कोणतं राष्ट्र, काही पण रिलेटेड कोणता देश आहे. ओके, चलो. आणि ते कोणं लॉन्च केले, एका देशाने केलं का, त्याच्यासोबत कोणत्या दुसऱ्या देशानं लॉन्च केलं का, हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. स्पिट्झर हे टेलिस्कोप आहे, कसिनी स्पेसक्राफ्ट आहे, नासा आणि युरोपियन युनियननं लॉन्च केले सॅटर्नची स्टडी करण्यासाठी. अपोफिस हे ॲस्ट्रॉइड आहे. ओके, चलो. नंतर इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर इज लोकेटेड इन साऊथ फ्रान्स, हे लक्षात ठेवा. फर्न बहुतेक त्याला म्हणतात, स्विस फर्न काहीतरी, राईट, हे लक्षात ठेवा. PYQमध्ये आला आहे. इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर हे सदर्न फ्रान्समध्ये आहे.
फ्रान्सिस्को. चलो ओके. नेक्स्ट आपण ओके ट्राय करूया की 15-20 मिनटामध्ये 2008चा खल्लास करूया आपण. चलो नेक्स्ट. अच्छा, US स्पेस एजन्सी थेमिस मिशन कोणत्या देशाचं होतं? US होतं. US स्पेसचं हाय अल्टिट्यूड जे स्कायमध्ये जे हाय अल्टिट्यूडची आपल्याला कलरफुल डिस्प्ले असते ना, त्याचं स्टडी करायचं एवढं लक्षात ठेवा. थेमिस हे फक्त US रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. थेमिस मिशन 2008चं होतं, त्याचं काही रिलेव्हन्स नाही. फक्त हे लक्षात ठेवा, हे असं मिशन आहे, याबद्दल होतं कलरफुल डिस्प्ले ऑफ हाय अल्टिट्यूड स्काईज. याचा आपल्याला कलरफुल डिस्प्ले आपल्याला पाहण्यासाठी स्टडी करण्यासाठी हा मिशन होता. चलो, हिमाचल प्रदेश सगळ्यात जास्त पर्सेंटेज कशासाठी? रुरल पॉप्युलेशनची सगळ्यात जास्त पॉप्युलेशन हिमाचल प्रदेशमध्ये 19% आहे. राईट, टोटल पॉप्युलेशनचा 90% पॉप्युलेशन ही हिमाचल प्रदेशमध्ये कोणाची? रुरल पॉप्युलेशनची त्या टायमाला होती. बिहारमध्ये 89% आहे 2 नंबरला. राईट, त्याच्यानंतर ओडिशामध्ये 83% आहे रुरल पॉप्युलेशनबद्दल आहे. राईट, त्याच्यानंतर UPमध्ये. तर आता करंटमध्ये तुम्ही असंच सर्च करत बघा, सगळ्यात जास्त रुरल पॉप्युलेशन इंडियामध्ये कोणत्या स्टेटची आहे करंटमध्ये? हे बहुतेक 2011च्या नाही, 2008 म्हणलं 2011च्या आधीचं आहे. ते तुम्ही 2011च्या सेन्ससनुसार बघा की सगळ्यात जास्त रुरल पॉप्युलेशन कोणत्या स्टेटमध्ये आहे. ओके, चलो कमेंटमध्ये टाका. 3-4 स्टेट घ्या, फक्त सुरुवातीचे 4 स्टेट घ्या आणि 4 स्टेटची पर्सेंटेज वाईज टोटल पॉप्युलेशननुसार रुरल पॉप्युलेशन कोणत्या स्टेटमध्ये जास्त कमी आहे. ओके, चलो नेक्स्ट. पीटर बेनिसन फाउंडेड ॲम्नेस्टी इंटरनॅशनल वॉज ब्रिटिश लॉयर. काय रिलेव्हन्स नाही याचा, तरी पण एवढं लक्षात ठेवा की ॲम्नेस्टी इंटरनॅशनल हे कोण फाउंड केली होती? ब्रिटिश लॉयरनं केली होती. त्याचं नाव आहे पीटर बेनिसन. ओके, ठीक आहे. चलो, हे इम्पॉर्टंट. दान्यूबे कन्व्हेन्शन इज असोसिएटेड विथ बेलाग्रेड कन्व्हेन्शन फॉर नेव्हिगेशन ऑफ दान्यूबे रिव्हर. दान्यूबे रिव्हर कन्व्हेन्शन कशा रिलेटेड होतं? हा दान्यूबे रिव्हरच्या नेव्हिगेशन रिलेटेड होतं. बेलाग्रेड कन्व्हेन्शन म्हणतात त्याला, त्याच्यासोबत होतं आहे. असोसिएटेड विथ बेलाग्रेड कन्व्हेन्शन फॉर नेव्हिगेशन इन दान्यूबे रिव्हर. काय रिलेव्हन्स नाही एवढा, फक्त दान्यूबे रिव्हर कुठे एवढं लक्षात ठेवा, युरोपमध्ये आहे. चलो, युक्रेनमध्ये आहे बहुतेक. चलो लक्षात. पुढचे हेडक्वार्टर ऑफ युरोपियन स्पेस एजन्सी इज इन फ्रान्स. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. मेन्समध्ये पण यूज करू शकतो आपण याला. चलो, रिओ +10 हेल्ड इन जोझनबर्ग. हे बी इम्पॉर्टंट आहे, इन्व्हायरमेंटचे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. समिट्स नावाचे जे टॉपिक्स असतात इन्व्हायरमेंट ते खूप इम्पॉर्टंट असतात. त्याची लिस्ट बनवा, टोटल समिट्स, आणि त्याच्यापुढे कोणत्या देशामध्ये झाली, कोणतं ऑर्गनायझेशन त्याच्यासोबत असोसिएटेड होतं ते आपण पुढे पाहत जाऊ. पण रिओ +10 ही जोझनबर्गमध्ये झाली होती. चलो नेक्स्ट. CDM क्लीन डेव्हलपमेंट मिशन, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. CDM इज रिस्पेक्ट टू कार्बन क्रेडिटसोबत रिलेटेड, लक्षात ठेवा. CDM इज रिलेटेड इन रिस्पेक्ट टू कार्बन क्रेडिट्स इज वन ऑफ द क्योटो प्रोटोकॉल. हे कीवर्ड लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यामध्ये अनेक्स 1 कंट्रीज आर डेव्हलप कंट्रीज. अनेक्स 1 कंट्रीज म्हणजे डेव्हलप कंट्रीज, अनेक्स 2 म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज. आपण डेव्हलपिंगमध्ये होतो. तर अनेक्स 1 कंट्रीज आर डेव्हलप कंट्रीज दॅट हॅव एमिशन रिडक्शन टार्गेट्स अँड प्रोजेक्ट्स. The CDM allows Annex 1 countries to invest in emission reduction projects in non-annex countries. आपण non-annex countries येतो. तर या क्योटो प्रोटोकॉलनुसार काय म्हणतात की Annex 1 कंट्रीज आहेत ना, जे डेव्हलप कंट्रीज, त्यांना अलाउ केलं जातं की बाबा तुम्ही अनेक्स कंट्रीजमध्ये जे काही टार्गेट्स असतात, जे रिडक्शन करायचं असेल आपल्याला, तर ते कार्बन रिडक्शन रिलेटेड जे प्रोजेक्ट्स असतात ना, त्याच्यामध्ये नॉन-अनेक्स कंट्रीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा बाबा. ठीक आहे, त्यांना हेल्प करा तुम्ही, हे त्यांना सांगलं जातं. हे आता रिलेटेड कसा रिलेटेड आहे? CDM क्लीन डेव्हलपमेंट मिशन रिस्पेक्ट टू कार्बन क्रेडिट्स ऑफ वन ऑफ द क्योटो प्रोटोकॉल मेकॅनिझम आहे. ठीक आहे, क्योटो प्रोटोकॉलचं एक मेकॅनिझम आहे, त्याच्यामध्ये ही अनेक्स 1 आणि नॉन अनेक्स कंट्रीबद्दल दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, झालं. चलो, नॉन अनेक्स कंट्रीज म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज, इंडिया, श्रीलंका, बांगलादेश हे आलं त्याच्यामध्ये. चलो, हे खूप वेळेस विचारला गेलेला आहे. 92nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 2003चा आहे. याच्यामध्ये काय गेलं होतं, काय दिलं होतं? 4 लँग्वेज ॲड केल्या गेल्या होत्या याच्यामध्ये. ठीक आहे, 8 शेड्यूल लँग्वेज कुठं असतात? 8 शेड्यूलमध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या 92nd अमेंडमेंटमध्ये मग टोटल संख्या किती झाली? 22 लँग्वेज झाली. बरोबर आहे, विचारला जाऊ शकता 22 लँग्वेज कोणत्या अमेंडमेंटनुसार आल्या. त्याच्यामध्ये 4 लँग्वेज कोणत्या अमेंडमेंटनुसार ॲड झाल्या? 92 2003च्या नुसार, आणि या 8 शेड्यूलमध्ये आहेत. ओके, आणि कोणत्या लँग्वेज होत्या ते पण लक्षात ठेवा. बोडो, डोगरी, मैथाली आणि संथली. संथली बहुतेक झारखंडची आहे, एवढं लक्षात ठेवा, आणि मैथाली बहुतेक बिहारची आहे. ओके, सॉरी. चलो नेक्स्ट. आता 90 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 90 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे. हा कशाबद्दल होता? रिझर्व्ड सीट्स फॉर SCs अँड STs
SCs और STs इन स्टेट लेजिस्लेटर असेंब्लीज आर्टिकल 332. आर्टिकल लक्षात ठेवायची गरज नाही, पण हे लक्षात ठेवा की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कोणता होता आणि ते कशाबद्दल होता. 90 हा रिझर्व सीटबद्दल होता. पण आता मी ऑब्झर्व केले 2024च्या आधी 4-5 प्रश्न पेपर घेतले UPSCने, त्याच्यामध्ये आर्टिकल आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मेन्शन आहेत ह्याच्याबद्दल क्वेश्चन आलेले आहेत. जसे की ओथ ऑफ मिनिस्टर, ओथ ऑफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ते हिंदुस्थानी वर्ड मेन्शन आहे की नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर ते मेन्शन आहे. अशा गोष्टी पण फोकस करायला UPSC. तर लक्षात ठेवा ही आर्टिकल 330 लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचा क्वेश्चन होता बहुतेक. तर हे लक्षात ठेवा की आर्टिकल 332 हे रिझर्व सीट्स फॉर SCs अँड STs इन स्टेट लेजिस्लेचरमध्ये, बरोबर आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीबद्दल आहे. हे 90 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, बरोबर आहे. चलो नेक्स्ट आर्टिकल 84B. ठीक आहे, आर्टिकल 84B कशाबद्दल आहे याचं कंटेक्स्ट बघूया. आपण कॅन्डिडेट शुड बी वन मिनिमम, कॅन्डिडेटचं एक मिनिमम एज 25 वर्ष असलं पाहिजे फॉर कंटेस्टिंग इलेक्शन ऑफ लोकसभाचं जर आपण इलेक्शन जर कंटेस्ट करायचं असेल तर त्याचं मिनिमम कॅन्डिडेटचं वय 25 असलं पाहिजे. ठीक आहे, 25 चेंज करून 19 दिलं जातं किंवा 18 दिलं जातं, तर नाही, कंटेस्ट करण्यासाठी आपल्याला 25 वर्ष पाहिजे. हे आर्टिकल 84 सांगते आपल्याला, बरोबर आहे. चलो आर्टिकल 173B काय सांगते, बी वगैरे ए बी काय लक्षात ठेवण्याची गरज, पण मोठा आर्टिकल 173 काय सांगते लक्षात ठेवा. सेम बट फॉर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता आर्टिकल 84 सांगते लोकसभाबद्दल कॅन्डिडेटचं वय 25 असलं पाहिजे. तर आर्टिकल 173 काय सांगते की बाबा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीबद्दल असलं पाहिजे काय, तेवढंच वय असलं पाहिजे 25. ओके चलो लक्षात ठेवा 18 वर्ष हे मतदान करण्यासाठी आहे आणि 25 वर्ष हे कंटेस्ट करण्यासाठी, इलेक्शन मतदान लढण्यासाठी 25 वर्ष पाहिजे कोणत्याही उमेदवाराचं. ओके चला 170 काय बद्दल आहे, हे काय सांगते की बाबा लेजिस्लेटिव्ह जी असेंब्ली असते स्टेटची, ठीक आहे, त्याच्यामध्ये 500पेक्षा जास्त आणि 60पेक्षा कमी हे मेंबर नसले पाहिजे. स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये उमेदवार जे टोटल असतात ना मेंबर्स, त्यांची संख्या 500पेक्षा जास्त नसली पाहिजे आणि 60पेक्षा कमी नसली पाहिजे. हे आर्टिकल 170 म्हणतं लेजिस्लेटिव्ह असेंब्लीबद्दल आहे. नॉट मोर दॅन 500, नॉट लेस दॅन 60. चलो ओके. आर्टिकल 81 काय म्हणते, मॅक्सिमम स्ट्रेंथ ऑफ लोकसभा शुड नॉट बी 550च्या वर नाही गेली पाहिजे लोकसभाची स्ट्रेंथ. आता मी तुम्हाला जे सांगतो आहे आर्टिकल वगैरे हे PYQमध्ये आलेले आहेत. तर PYQमध्ये आलेले आहेत म्हणजे UPSCचे जे एक्झाम सेटर्स असतात, जे लोक एक्झामचे क्वेश्चन बनवतात, ऑप्शन बनवतात, तर ते हे PYQला कन्सिडर करूनच बनवतात, बरोबर आहे. 10-15 वर्षाचे PYQ येतात, त्याचे ऑप्शन पाहतात की बाबा त्याला आपण कसं चूक करू शकतो, त्याला आपण अजून काही फ्रेम करू शकतो का, चेंज करू शकतो का, हे त्याला चेंज तोडून मोडून काहीतरी करून काहीतरी प्रश्न बनवतात ते. तर किमान आपल्याला ते ऑप्शन काय आला होता आणि त्याचं सही बरोबर प्रश्नाचं उत्तर काय आहे ते आपल्याला माहीत असलं तर आपण तिथं आयडेंटिफाय करू शकतो, बाबा याला आपण त्यांनी चुकीचं बनवलं, याला त्यांनी चुकीच्याला दुरुस्त केलं किंवा दुरुस्तीला चुकीचं केलं आहे किंवा फॅक्ट चेंज केला, हे आपण आयडेंटिफाय करू शकतो, बरोबर आहे. आणि लास्टच्या 10-15 दिवसामध्ये आपल्याला हेच आलं पाहिजे नॉलेज की बाबा हे स्टेटमेंट असे बनवले जातात, हे असं स्टेटमेंट बरोबर होतं तर त्यांनी याला चुकीचं केलं आहे, बरोबर. आणि ही सगळी PYQच आपण करतो म्हणून थोडंफार तिथं आपल्याला तुम्हाला एलिमिनेशनची नॉलेज येईल तुम्हाला. जर तुम्ही 3-4 वर्षाची मागची जर एलिमिनेशन वगैरे टेक्निक पाहिली की बाबा काय असते एक्झॅक्टली एलिमिनेशन, स्टेटमेंट रॉंग स्टेटमेंट कसे बनवते UPSC, त्याच्यामध्ये काय काय क्रायटेरिया असते, हे यूट्यूबवर तुम्हाला जर जिथं पाहायचं असेल तिथं तुम्ही चेक करून घेऊ शकता. नाहीतर आपण थोड्या दिवसांनी आपण ते पण एक थोडंसं करूया त्याबद्दल की बाबा एक्झॅक्टली एक्सट्रीम स्टेटमेंटचा प्रकार काय असते आणि ते कसे 2023मध्ये सुद्धा बनल्या गेलेले आहेत. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण आता. 104 अमेंडमेंट 2019चा होता. याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये होतं की जे काय अँग्लो इंडियनचं जे रिझर्वेशन होतं ना, अँग्लो इंडियन मेंबरचं रिझर्वेशन होतं कम्युनिटीचं लोकसभा असेंब्लीमध्ये, ते बंद करण्यात आलं 104मध्ये. ज्यांचं काही रिझर्वेशन होतं अँग्लो इंडियन्सचं लोकसभामध्ये, तर ते मेंबरचं रिझर्वेशन बंद करून टाकलं, रिझर्वेशननुसार नाही घेतलं मग त्यांना. ओके, खतम करून टाकलं ते 104 अमेंडमेंट ॲक्टमध्ये. लक्षात ठेवा मोठा काय झाला अमेंडमेंटमध्ये, मेन गोष्टी काय झाल्या ते लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे ऑप्शन आपल्याला ते त्याच्या बाहेर बनवलेलं आहे का कंटेक्समध्ये आपण ऑप्शन ते आपण जज करू शकतो. जसे आता लक्षात ठेवा, रिवाईज करूया आपण. 92 अमेंडमेंट 2003चा लँग्वेजबद्दल आहे. त्याच्यामध्ये 4 लँग्वेज आहेत, 8 शेड्यूलमध्ये आहेत. सुरुवातीला 18 लँग्वेज होता. 92nd अमेंडमेंट ॲक्टच्या अगोदर 18 होत्या. 92nd अमेंडमेंट ॲक्टनं 18च्या 22 लँग्वेज झाल्या, म्हणजे 4 ॲड केल्या. त्या 4 कोणत्या आहेत, बोडो, डोगरी, मैथली अँड संथली, राईट. ह्या 4 लँग्वेज आहेत. त्याच्यानंतर 90 अमेंडमेंट ॲक्ट कोणता होता, हे 90 अमेंडमेंट ॲक्टमध्ये आर्टिकल 332 होतं. ते काय म्हणते की बाबा SC आणि STसाठी रिझर्व्ड सीट्स पाहिजे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. आर्टिकल 84B काय म्हणते की बाबा कॅन्डिडेटचं वय 25 असलं पाहिजे मतदान लढण्यासाठी लोकसभेमध्ये. आर्टिकल 173 काय म्हणते की बाबा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये त्याचं वय 25 असलं पाहिजे, बरोबर आहे. आर्टिकल 170 काय म्हणते बाबा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये
60पेक्षा जास्त मेंबर नसले पाहिजे आणि 60पेक्षा कमी नसले पाहिजे. बरोबर आहे. आर्टिकल 81 काय म्हणते, लोकसभेची स्ट्रेंथ 550च्या वर नसली पाहिजे. ओके चलो. 104 काय म्हणते, 104 काय म्हणते बाबा, अँग्लो इंडियन मेंबर्स आहेत त्याचं रिझर्वेशन सीज केलं, म्हणजे बंद करण्यात आलं बाबा लोकसभे किंवा असेंब्लीमध्ये अँग्लो इंडियन्सचं. हे 104 होता. 92, 90 आणि 104 हे 3 अमेंडमेंट आहेत. आणि आर्टिकल 84, 73 आणि 170 हे लक्षात ठेवा, आणि 81 बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. चलो आता आर्टिकल 47 काय म्हणते बाबा, आर्टिकल 47 हे DPSP बद्दल आहे. आता तुम्ही मोठा लक्षात ठेवा बाबा, फंडामेंटल राईटचं आर्टिकल कुठून कुठपर्यंत आहे, DPSCचं कुठपर्यंत आहे, ते एवढं मोठं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथे इलिमिनेट करता येईल. आर्टिकल 47 म्हणजे याच्यामध्ये 51पर्यंत आहे, 47 पासून DPSमध्ये आहे. बरोबर आहे. चलो आर्टिकल 47 काय म्हणते बाबा, इट इज अ DPSC प्रोहिबिशन ऑफ कन्झम्पशन ऑफ एक्सेप्ट फॉर मेडिकल पर्पजेस ऑफ इंटॉक्सिक. चलो हे काय म्हणते बाबा, कन्झम्पशन करायचं प्रोहिबिशन आहे कन्झम्पशन करण्यामध्ये, पण त्याच्यामध्ये या गोष्टीला प्रोहिबिशन नाही आहे. कशाबद्दल की मेडिकल पर्पजसाठी जर आपण एखादी ड्रिंक्स घेतली किंवा ड्रग्स घेतलं, ठीक आहे, एखादी वॅक्सिन काही पण असू द्या, औषध वगैरे एखादं समजा मेडिकल पर्पजसाठी घेतलं तर त्याच्यावर प्रोहिबिशन नाही आहे, DPSPमध्ये आहे. आणि DPSP ही UPSCची खूप मोठी वायडर थीम आहे, लक्षात ठेवा. कधी पण ऑप्शनमध्ये जर आपल्याला तुम्हाला काही सुचत नसेल काही नसेल आणि DPSP ऑप्शनमध्ये असेल, जर ते पॉझिटिव्ह सेन्समध्ये गोष्ट बोलत असेल की बाबा त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होत असेल कोणाचा, की बाबा चांगली गोष्ट बोलत आहे, वाईट बोलत नाही, जे असं आवाक्याच्या बाहेर नाही बोलत काहीतरी, आणि जर समजा चांगलं वाटत असेल ऐकून बाबा त्या स्टेटमेंटबद्दल पॉझिटिव्हिटी आहे काहीतरी, तर ते DPSP असणार आहे आणि ते चांगलं असणार आहे, म्हणजे ते ट्रू असू शकते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आर्टिकल 47 DPSP आहे आणि ते प्रोहिबिट करते बाबा कन्झम्पशन ऑफ ड्रग्ज अँड इंटॉक्सिकेटिंग मटेरियल्स और इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स. चलो नेक्स्ट. चला, first desalination plant in India to produce 1 lakh liters of fresh water per day based on low temperature thermal desalination principle is commissioned at कवरत्ती लक्षद्वीप. लक्षद्वीप बघा इम्पॉर्टंट आहे ना. याच्यामध्ये काय दिले, फर्स्ट डिसलायनेशन प्लांट आहे ना इंडियामध्ये, हे 1 लाख लिटर फ्रेश वॉटर करते पर दिवशी 1 लाख लिटरचं फ्रेश वॉटर प्रोड्यूस करते. कशावर, बेस्ड ऑन लो टेम्परेचर थर्मल डिसॅलिनेशन प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा, लो टेम्परेचर थर्मल डिसॅलिनेशन प्रिन्सिपल. हे कशामध्ये कमिशन गेले आहे, कावारती लक्षद्वीप या ठिकाणी आहे हे प्लांट लक्षात ठेवा, प्रिन्सिपल लक्षात ठेवा. आणि कशाबद्दल आहे, फ्रेश वॉटर तयार करायचं कशापासून, या प्रिन्सिपलपासून, थर्मल डिसॅलिनेशन प्रिन्सिपलपासून, आणि हे लक्षद्वीपमध्ये आहे. आणि हे फर्स्ट डिसॅलिनेशन प्लांट आहे, बरोबर आहे, इंडियाचा. हे लक्षद्वीपमध्ये विचारला जाऊ शकतात. जसं की कोकोनटवर प्रश्न विचारला CDSमध्ये लक्षद्वीपमध्ये आहे, तर ते हे सुद्धा विचारला जाऊ शकते बाबा. PYQ ना, इम्पॉर्टंट असते. चलो आता हे प्रश्न असा होता, रोमन नंबरचं ते करंट सिक्वेन्स काय आहे बाबा, याचं काय मला इम्पॉर्टन्स वाटत नाही आहे, पण ठीक आहे, काय इम्पॉर्टन्स नाही त्याचं, ते सोडून द्या. चलो नेक्स्ट. लाल बहादूर शास्त्रीजी ट्रान्सलेटेड ऑटोबायोग्राफी ऑफ मॅडम क्युरी. मॅडम क्युरी ही सायंटिस्ट होती, यांना पण नोबल प्राईज मिळालेला आहे इन हिंदी. यांनी यांची ऑटोग्राफी हिंदीमध्ये ट्रान्सलेट केली. कोणी, लाल बहादूर शास्त्रीजीने, बरोबर आहे. चलो नेक्स्ट. जेट इंजिनवर प्रश्न आहे, राईट. टेक्नॉलॉजी, ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी युजेस सराउंडिंग एअर फॉर इट्स ऑक्सिजन सप्लाय अँड सो अनसुटेबल फॉर मोशन इन स्पेस. एअर जेट इंजिन टेक्नॉलॉजी आहे ना, ही सराउंडिंगची एअर असते ना, हे सक करते ॲज अ ऑक्सिजन सप्लाय म्हणून इंजिनमध्ये, ठीक आहे. आणि स्पेसमध्ये याचा यूज नसते काही. अनसुटेबल फॉर मोशन इन स्पेस, सुटेबल नाही आहे स्पेसमध्ये, एवढंच लक्षात ठेवा. जेट इंजिन कोणती काय सराउंडिंगची एअर यूज करते, कशासाठी, ऑक्सिजन सप्लायसाठी, जेट इंजिन, बरोबर आहे. चलो अच्छा. रॉकेट कॅरीज इट्स ओन सप्लाय ऑफ ऑक्सिजन इन द गॅस फॉर्म ऑफ अँड फ्युल. अच्छा, याच्या ऑपोजिटमध्ये काय, गॅस, रॉकेटमध्ये स्वतःचं ऑक्सिजन सप्लाय असते बाई, पण जेट इंजिनमध्ये स्वतःचं ऑक्सिजन सप्लाय नसते, ते बाहेरून एअरमधून सक करते ऑक्सिजन सप्लाय एअर यूज करून. आणि रॉकेटमध्ये त्याचं फ्यूल आणि त्याचं गॅस फॉर्ममध्ये त्याचं ऑक्सिजन सप्लाय असते. हे लक्षात ठेवा, 2 इम्पॉर्टंट. याला UPSC स्वॅप करू शकते बाबा, खालचं वरी वरचं खाली, हे टेक्निक आहे UPSCची करते. ओके चलो, दोन्हीपैकी काहीतरी एक लक्षात ठेवायचं असते त्याच्यामध्ये. अशा पॅटर्नमध्ये आपल्याला 2 अलग अलग चेंज केलं, त्याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा, जेट इंजिन, राईट. जेट इंजिनमध्ये ऑक्सिजन सप्लाय बाहेरून घेतो आपण, त्याच्यामध्ये ऑलरेडी नसते, एअरद्वारा घेतली जाते सराउंडिंगच्या एअरनुसार, एवढं लक्षात ठेवा. चलो. वाईडली युज्ड मसल स्केल्स कॉल्ड डायटॉमिक स्केल हॅज 7 फ्रिक्वेन्सीज. फ्रिक्वेन्सी इज नोट टू फियर्स दॅट ऑफ C. खूप फॅक्च्युअल झाला, एवढं डीपमध्ये नाही विचारला गेलं आहे, पण एवढा डीपमध्ये नाही विचारण्याचं. आता पॅटर्न याचा थोडा अलग झालेला आहे UPSCचा, त्याच्यामुळे काही गरज नाही हे करण्याची आपल्याला. ओके चलो नेक्स्ट. अच्छा, ॲल्युमिनियम ऑक्साईड, राईट.
रुबेल्स अँड सफायर्स आर केमिकली नोन ॲल्युमिनियम ऑक्साईड. हे रुबेल्स असं विचारायचं होतं, रुबेल्स मॅच द फॉलोइंग किंवा काही पण असं विचारायचं होतं. रुबेल्स आणि सफायन्स हे काय आहेत, हे ॲल्युमिनियम ऑक्साईड आहेत, बरोबर आहे, ॲल्युमिनियमशी रिलेटेड आहेत आणि केमिकली फॉर्मचे आहेत, केमिकली नोन ऑफ ॲज ॲल्युमिनियम ऑक्साईड. रुबेल्स आणि सफायर्स हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. मिनरल्स वगैरे हे काय असतात नाही, क्वेश्चन विचारला जाऊ शकतात. झेनॉन काय आहे, स्ट्रॉंगर गॅस आहे, लक्षात ठेवा. झेनॉन हा स्ट्रॉंगर गॅस आहे, ठीक आहे, मेटल नाही असं विचारलं जातं, मेटल आहे, हे आहे, हा गॅस आहे. त्याच्यानंतर लिथियम लाईटेस्ट मेटल आहे, लक्षात ठेवा. व्हाईट गोल्ड म्हणतात त्याला, ABC ट्रायंगल विचारला गेलेला आहे. लिथियम हा लाईटेस्ट मेटल आहे, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणलं जाऊ सध्या लिथियम इज हेवीएस्ट मेटल किंवा दुसरा कोणता मेटल दिला त्याला म्हणतात बाबा ॲल्युमिनियम हा लाईटेस्ट मेटल आहे, पण नाही, लिथियम लाईटेस्ट मेटल आहे. ओके, ऑस्मियम हेवीएस्ट मेटल आहे, राईट, एक्सचेंज केलं जाऊ शकतं. लिथियम हा हेवीएस्ट आहे आणि ऑस्मियम लाईटेस्ट आहे, बरोबर, हे लक्षात ठेवा. ऑस्मियम हे हेवीएस्ट मेटल आहे. जे UPSCमध्ये ज्यांनी मेन्शन केले की बाबा आन्सर हे आहे, UPSCने दिलेलं आहे, तर ते आपल्याला किमान 10 ते 15 वर्षासाठी आपण त्याला व्हॅलिड मानू शकतो. कारण की UPSC जे क्वेश्चन सेट करते ना, ते खूप रिसर्च करून बनवते पेपर, बरोबर आहे. तर ते सहसा चुकीचं नसते ते. आता समजा हे ऑस्मियम जर त्यांनी दिलं तर UPSC कुठून गव्हर्नमेंट सोर्समधूनच काढलं गेलेलं आहे, बरोबर, आणि ते बरोबरच असणार आहे. आता पण तुम्ही कुठं जर तुम्हाला चेक करायचं असेल, तुम्ही चेक करा की बाबा लाईटेस्ट मेटल कोणता आहे किंवा हेवीएस्ट मेटल कोणता आहे, हे लक्षात ठेवा. हे ऑस्मियम हेवीएस्ट आहे आणि लिथियम लाईटेस्ट आहे. ओके, चलो दुसरं आपलं बघूया किती राहिलं, एक सेकंड. चलो, एक पेज राहिलं, त्यानंतर थोडा ब्रेक घेऊया आपण. चलो, आता हे लक्षात ठेवा, आपल्याला जनरल माहितीसाठी 1 बॅरल ऑफ ऑइल किती असते, 159 लिटर असते, एवढं लक्षात ठेवा. काही विचारलं जाऊ शकत नाही, पण तरी स्टेटमेंटमध्ये बनवलं तर काय सांगू, 159 लिटर्स. JB कृपलानी हे काय ते, हे कोण होते, टीचर होते, बा प्रोफेशनल टीचर होते आणि गांधीयन फॉलोअर होते, बरोबर आहे. JB कृपलानी गांधीयन फॉलोअर होते, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. चलो, ठीक आहे. अच्छा, प्रश्न असा होता, एक जर्नल होती ती अबुल कलाम आझाद यांनी आणली होती बाहेर. तिचं नाव होतं अल हिलाल किंवा अल हिला, मला एक्झॅक्टली दिसत नाही आहे ते अल हिला आहे का अल हिलाल आहे, तुम्ही प्लीज करेक्ट करा कॉमेंटमध्ये, ठीक आहे. अल हिला किंवा अल हिलाल ही जर्नल होती, अबुल कलाम आझाद यांनी ब्रॉट केली होती, ब्रॉट. चलो, फ्रान्सिस कोलिन्स, हां हे काय यार, हे दिसत नाही बरोबर. चलो, आपण राईट साईडचं वाचूया. मॅपिंग ह्युमन जिनोम, याला काय म्हणतात बघा, फ्रान्सिस कोलिन्स हे आहे मॅपिंग ह्युमन जिनोम, बरोबर. त्याच्यानंतर गुगल रिसर्च इंजिन काय आहे, हे याला काय म्हणतात बाबा, याच्यामध्ये मला कळत नाही एक्झॅक्टली, ग्रे काहीतरी दिलेलं आहे, ब्री, सोडा, याला सोडून द्या, आपण मी सर्च करून नंतर तुम्हाला लास्टला सांगेल व्हिडिओचा. चलो, गुगल रिसर्च इंजिन याला काय म्हणतात. जिमी वेल्स हा विकिपीडिया आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. नॅरो टर्म्स असंच विचारला जाऊ शकतात बाबा, हे जिमी वेम्स काय आहे, हे असं ऑप्शनमध्ये असतात, मॅपिंग ह्युमन जिनोम, गुगल रिसर्च इंजिन, विकिपीडिया, तर हे विकिपीडिया आहे, बरोबर आहे. चलो, जिमी वेल्स विकिपीडिया आहे, फ्रान्सिस कोलिन्स मॅपिंग ह्युमन जिनोम आहे, फ्रान्सिस कोलिन्स. आणि गुगल रिसर्च इंजिनला काय म्हणतात ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. चलो, ठीक आहे. अच्छा, पोयम आहे, सुबह ए आझादी वॉज रिटन बाय फैज़ अहमद फैज़ यांनी एक पोयम लिहिली होती, त्याचं नाव होतं सुबह ए आझादी, लक्षात ठेवा. ही कोणं दिलेली, असं पण कोणाचं पण नाव दिलं जाऊ शकतं. हे कोणं लिहिलं आहे, बायच्या पुढे जर समजा कोणता फॅक्ट असेल, ठीक आहे, तर ते सहसा गलत असते, सहसा जनरली. एखाद्या वेळेस 5मधून समजा एक वेळेस बरोबर असू शकते, पण ते चान्सेस तुम्ही रिस्क घेऊ नका. जर येतच नसेल काही, तर बाय आणि पुढे जर समजा कोणता फॅक्ट दिला असेल, फॅक्ट इन द सेन्स काही नाव, काही नंबर, काय पण दिला असेल बायच्या पुढे, तर ते तुम्ही त्याला गलतच माना बाबा, ठीक आहे. आता असं सांगले, पोयम सुभाने आझादी वॉज रिटन बाय फैज़ अहमद फैज़. आता याच्या जागी काहीतरी दुसरं दिलं जाऊ शकतं, काही पण सर अहमद काही पण असं दिलं जाऊ शकतं, तर तुम्ही ते लक्षात ठेवा. फैज़ अहमद फैज़, FAF असं काहीतरी लक्षात ठेवा, बरोबर. FAF सुबह ए आझादी पोयम होती, यांनी लिहिली होती. ओमकारेश्वर प्रोजेक्ट हे कशाबद्दल आहे बघा. आता ओमकारेश्वर प्रोजेक्ट हा नर्मदा रिव्हरशी रिलेटेड आहे आणि हा प्रश्न आलेला आहे बहुतेक, मी कुठेतरी पाहिलं 2022-23ला का 21ला. हे ओमकारेश्वर टेम्पल बहुतेक काहीतरी होतं, हे नर्मदा रिव्हरवर आहे ओमकारेश्वर प्रोजेक्ट. ओके, चलो, हां पुढे जाऊया. इंडिया इज नॉट मेंबर ऑफ न्यूक्लिअर सप्लाय एनर्जीचा इंडिया ग्रुप नाही आहे, हा लक्षात ठेवा. असे पण लिस्ट बनवा की इंडिया कोणाचा ग्रुपचा मेंबर आहे, इंडिया कोणाचा ग्रुपचा मेंबर नाही आहे. एक A4 शीट्स घ्या आणि गुगलवर सर्च करू बघा की बाबा इंडिया कोणाकोणाचा मेंबर आहे, कोणाकोणाचा मेंबर नाही आहे.
आणि मोस्टली ज्याचा मेंबर नाही आहे ते लक्षात ठेवा, ज्याचा मेंबर आहे ते लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. म्हणजे स्टेटमेंटमध्ये आपल्याला पाहता येते बाबा याच्यामध्ये जर समजा ऑप्शनमध्ये बनवलं इंडियाचा मेंबर आहे तर आपल्याला तिथून क्लिक करता येते की इंडियाचा मेंबर नाही आहे, आपण त्याला इलिमिनेट करू शकतो. चलो नेक्स्ट. अच्छा, NSGबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊया. हे 48 न्यूक्लिअर सप्लाय कंट्रीज आहे त्याच्यामध्ये, राईट. इंडियन न्यूक्लिअर टेस्ट होती ना जी 1974मध्ये झाली, त्याच्यानंतर झाला एक ग्रुप, बरोबर आहे, स्माइलिंग बुद्धाच्या नंतर. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयीजी होते, राईट. चलो, सॉरी. ध्रुव काय होतं हे? ध्रुव हा ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर होता. अशा प्रकारचे प्रश्न बनवतात बघा. मिलिटरी डिफेन्समध्ये आपल्याला कीवर्ड माहीत पाहिजे आणि ते काय आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे का, इंजन आहे का, मिसाईल आहे का, काही पण हेलिकॉप्टर आहे का, ड्रोन आहे, हे मग आपल्याला तुम्हाला पॅटर्न कळून जाते बाबा. करंट अफेअरमध्ये आपल्याला असं वाचायचं असते बाबा. ठीक आहे, एखादी डिफेन्समध्ये काही नवीन गोष्ट तयार झाली तर त्यात तयार झालेल्या याचं नाव काय आहे एवढं लक्षात ठेवायचं. पृथ्वी मिसाईल आहे, काही पण समजा बॅलिस्टिक मिसाईल, हे मिसाईल, अग्नी, बॅलिस्टिक मिसाईल, अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. याची लिस्ट बनवायची असते करंट अफेअरमधून, PTमधून. जे काही टर्म्स आलेले आहेत त्याच्याबद्दल काय बाबा, ठीक आहे, जास्त घुसायचं नाही. आणि रॉकेट बेकेट हे असतात ना, स्पेस वगैरे, त्याच्यामध्ये आपल्याला त्याची रेंज माहीत पाहिजे बाबा. आता हे रॉकेट बनवलं त्याची रेंज कुठपर्यंत जाईल आणि कोणत्या स्पेसिफिक ग्रहाबद्दल आहे, कोणत्या स्पेसिफिक सॅटेलाईटबद्दल आहे का बाबा, काय आहे नेमकं, आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कोणती यूज केली गेलेली आहे बाबा. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात रॉकेट सायन्समध्ये किंवा स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये. आणि कोणता देश त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, बस ह्या 4 गोष्टीच्याच नोट्स बनवायच्या असतात दरवेळेस. कोणती बी टेक्नॉलॉजी आली की देश, त्याची कोणती टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट गोष्टी आहे, त्याची रेंज माहीत पाहिजे आपल्याला. रेंजला मागे पुढे करत असते UPSC, बरोबर आहे, त्याच्यामुळे रेंज माहीत पाहिजे. चलो पुढे जाऊया, टाईम नाही आपल्याकडे आता. 1 सेकंड द्या मला फक्त पाणी पिऊ द्या, 1 सेकंड. ओके. असं दिलं होतं, रेड लाईट हॅज लार्जर वेवलेंथ दॅन ग्रीन लाईट, बट रेड लाईट हॅज लेस एनर्जी दॅन ग्रीन लाईट, राईट. बरोबर ना. वेवलेंथ म्हणजे काय, किंवा ते किती लांबपर्यंत जाऊ शकते, राईट. सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे? रेडिओ वेव्हची, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त वेवलेंथ रेडिओ वेव्हची आहे आणि सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी ही बहुतेक गामाची आहे आणि कमी वेवलेंथ ही गामाची आहे आणि जास्त फ्रिक्वेन्सी गामाची आहे आणि सगळ्यात जास्त वेवलेंथ रेडिओ वेव्हची आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी आहे. चला, रेड लाईट सगळ्यात जास्त ट्रॅव्हल करू शकते त्याच्या वेवलेंथमुळं, ठीक आहे. आणि ग्रीन लाईट हा, त्याची वेवलेंथ ग्रीन लाईटची कमी आहे पण वेवलेंथ रेड लाईटची जास्त आहे. आणि रेड लाईट हा त्याची एनर्जी कमी असते, पण एवढं लक्षात ठेवा, रेड लाईटची एनर्जी कमी असते ग्रीन लाईटपेक्षा, बरोबर आहे. चलो, आता कन्फ्लिक्टिंग स्टेटमेंट झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त एक, कोणती, की बाबा रेड लाईटची वेवलेंथ जास्त आहे आणि त्याची एनर्जी कमी आहे, बस. बाकी याच्यावर आपण काही पण हे करू शकतो. रेड लाईटची एनर्जी जास्त आहे आणि रेड लाईटची वेवलेंथ जास्त आहे आणि त्याची एनर्जी कमी आहे. तसंच आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, गामाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि वेवलेंथ कमी आहे, बरोबर आहे, बस. बाकी सगळं भरल्या जाऊ शकतं आपल्याच्यानं, एवढं लक्षात ठेवा. चलो, याच्यामध्ये खाली ऐकू आता रेडिओ वेव्सबद्दल काय आहे. रेडिओ वेव्स डू नॉट बेंड इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. रेडिओ वेव्स हे बेंड होत नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे ना त्याच्यामध्ये बेंड होत नाही, बरोबर आहे. चलो, पण रेडिओ वेव्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन नेचर, त्याचं नेचर काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, पण ते बेंड होत नाही, एवढं लक्षात ठेवा, बस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत, वेवलेंथ जास्त आहे, एनर्जी कमी आहे, एवढं लक्षात ठेवा. आता UPSCमध्ये बायोलॉजीवर प्रश्न विचारले जात होते सुरुवातीला, पण आता कमी केलं. त्या टायमाला बायोलॉजीचा प्रश्न होता, इकायनाडास, राईट, इकायनेट्स हां, इकायनेट्स आहे ते. प्लीज हां, प्रोनाऊन्सिएशन जर चुकीचं झालं असेल माझं तर मला माफ करा. इकायनेट्स स्पायनी अँट ईटर्स आहेत, बरोबर आहे. स्पायनी अँट ईटर्स लिव्ज इन ऑस्ट्रेलिया, न्यू गिनिया, राईट, ऑस्ट्रेलिया न्यू गिनिया. नॉक्टर्नल आहेत. देअर मिल्क इज पिंक, राईट, बरोबर आहे. देअर मिल्क इज पिंक. अलॉंग विथ प्लॅटिपस, इकायनेट्स इज ओनली अदर लिव्हिंग एग लेईंग मॅमल स्पेसिस, एग देते मॅमला, लक्षात ठेवा. प्लॅटिपस आहे, मिल्क त्याचं पिंक आहे. स्पायनी अँटी ईटर्स आहे ते. इकायडनास, राईट. मला पण माझा उच्चार करता येत नाही, काय आहे बाबा काय लिहिले मलाच कळत नाही. चलो ठीक आहे, सोडा. स्पेलिंग सांगतो तुम्हाला याचे काय, ECHIDNAS, ठीक आहे, हे आहे ते. चलो नेक्स्ट. फिमेल डिपॉझिट्स एग्स इन टू हर पाऊच आफ्टर 10 days
बेबीज कॉल्ड पगल्स, हे लक्षात ठेवा. पगल्स काय आहे, आर आउट. फिमेल डिपॉझिट एग्स इन टू हर पाऊच आफ्टर 10 days बेबीज कॉल्ड पगल्स. पगल्स हां याला म्हणतात. बहुतेक हे ऑस्ट्रेलियाला सापडते म्हणणारे, बहुतेक हे कांगारूसारखंच काहीतरी प्राणी दिसते मला तर. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे मी जी स्पेलिंग सांगली ना ती तुम्ही सर्च करा कुठेतरी आणि गुगलवर सर्च करून इमेज पहा त्याची काय आहे. चलो, हे विचारलं गेलेलं आहे. ओके. पॉर्क्युपाईन. पॉर्क्युपाईन काय आहे, सॉफ्ट हेअर बट ब्लॅक साईड्स, टेल इज युजली मिक्स्ड विथ शार्प क्विल्स, नॅचरली फाउंड इन इंडिया. हे असे प्रकारचे प्रश्न बनवतात, नॅचरली फाउंड इन इंडिया, नॅचरली नॉट फाउंड इन इंडिया, राईट. चलो, असंच स्टेटमेंट बनवलं होतं, मार्supials नॅचरली फाउंड इन इंडिया, बरोबर आहे, असे बनवतात. लक्षात ठेवा. पॉर्क्युपाईन काय आहे, नॅचरली फाउंड इन इंडिया. दे आर गुड स्विमर्स, क्लाइम ऑन ट्री अँड ऑल्सो मेक नेस्ट. ते आर हर्बिवरस, ते घरटे बनवतात बाबा. आता हे पॉर्क्युपाईन काय आहे हे लक्षात ठेवा फक्त. बघा, ॲनिमल आहे का, बर्ड आहे का, काय. द रिलीज ऑफ गंबुसिया फिश इन टू पॉन्ड कंट्रोल्स मॉस्किटो, राईट. अच्छा, आपल्याला म्हणजे तळ्यामध्ये किंवा पॉन्डमध्ये जर मॉस्किटो कंट्रोल करायचं असेल तर त्याच्यामध्ये का नाही गंबुसिया नावाची फिश असते, राईट. ही सोडली जाते ते मॉस्किटोची कंट्रोल करण्यासाठी, पॉप्युलेशन, गंबुसिया फिश. आता कमिशन लक्षात ठेवा. कमिशन नावाचे प्रश्न असतात नाही, कमिशनचे आलेले समजा तर ते इम्पॉर्टंट असतात. हे वीरप्पा मोली कमिशन कशाबद्दल होतं बाबा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मसाठी. हे तुम्ही ॲज अ मेन्समध्ये यूज करू शकता. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सबद्दल काहीतरी लिहायचं असेल तुम्हाला तर त्याच्या बाजूलाच एक ब्रॅकेट करायचं आणि त्याच्यामध्ये लिहायचं वीरप्पा मोली कमिशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, राईट. चलो, मेन्समध्ये किंवा एसएमध्ये यूज करू शकतो आपण. असं नाही की फक्त मेन्सचा कुठे दुसरीकडून पण यूज करू शकतो. मेन्सचा अभ्यास आपण किंवा मेन्सच्या नोट्ससुद्धा याच्यातून सुद्धा रेडी करू शकतो मित्रांनो. UPSC जे PYQ असतात ना ते खूप ब्रिलियंट, एकदम भारी पद्धतीनं सेट केले गेले असतात. त्याच्यामुळे आपण त्याचे स्टेटमेंट मेन्समध्ये यूज केलं जाऊ शकतो ॲज एक्झाम्पल, ॲज अ काही पण. जसं की ते 2023मध्ये का 2022मध्ये होतं बघा, काहीतरी असंच होतं ना बहुतेक. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट आर कॉल्ड किडनीज ऑर लंग्स ऑफ द अर्थ प्लॅनेट, रामसार साईट्स ऑर असंच काहीतरी होतं. मी तुम्हाला पाहून सांगेल एका दिवशी ते. पण तुम्ही असं ॲज अ एक्झाम्पल म्हणून किंवा ॲज अ एसएमध्ये किंवा ॲज अ इथिक्समध्ये एक्झाम्पल यूज करू शकता किंवा केस स्टडी किंवा काही पण यूज करू शकता ॲज अ एक्झाम्पल म्हणून, आर्ग्युमेंट म्हणून यूज करू शकता, बरोबर. चलो, नेक्स्ट. आता विचारला गेला होता बघा, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, टी बोर्ड, टोबॅको बोर्ड. हे आला ना प्रश्न, मागे तुम्हाला सांगलं होतं मी. चलो, तर कॉफी बोर्ड कुठे आहे, बेंगलोरमध्ये आहे, लक्षात ठेवा, कर्नाटका. रबर बोर्ड कुठे आहे, केरलामध्ये, कोट्टायममध्ये, लक्षात ठेवा. टी बोर्ड कुठे आहे, कोलकाता, वेस्ट बेंगॉल, राईट. टोबॅको बोर्ड कुठे आहे, गुंटूर, आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. हां, टोबॅको विचारला जाऊ शकते आंध्र प्रदेशमध्ये. आणि रिसेंटमध्ये कोकोनट कशाबद्दल आहे ते कोणत्या स्टेटमध्ये, लक्षात ठेवा. हां, कोकोनट हे बहुतेक त्याचं हेडक्वार्टर पाहावं लागेल, मी तुम्हाला पाहून सांगेल लास्टला. मी इथे लिहून ठेवतो कोकोनट कोणत्या स्टेटमध्ये आहे. आपल्याला कोकोनटबद्दल पाहायचं आहे. आणि ते इकायडास हे पण कोणता प्राणी आहे ते पाहूया आपण, मी तुम्हाला सांगेल पुढे. इकायडास, ओके. चलो, ठीक आहे, पुढे जाऊया. याच्यामध्ये प्रश्न होता एप स्पेसिस ओरांगुटान. हे बघा 2008मध्ये हे विचारला गेला होता. एप स्पेसिस ओरांगुटान, गिब्बून, गोरिला आर नोन फॉर देअर इंटेलिजन्स अँड लॅक ऑफ टेल, राईट. पुढे विचारला जाऊ शकते याच्यापैकी कोणता प्राणी त्याला टेलच नाही आहे बाई. आपल्याला माहीत असते की बाबा माकडाला टेल असते, पण त्याच्यामध्ये ओरांगुटान हा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला विचारलं जाऊ शकते पुढच्या वेळेस. गिब्बून, ॲनिमल विच हॅज नो टेल, विच ॲनिमल. याच्यामध्ये विचारलं जाऊ शकते बाई, गिब्बून, गोरिला, ओरांगुटान. आपण ओरांगुटानला टिक करू शकतो, पण याच्यामध्ये तिघांना पण टेल नसते, एवढं लक्षात ठेवा, राईट. तिघांना पण टेल नसते. लंगूर इज नॉट ॲन एप. हे एप नाही आहे, बट ओल्ड वर्ल्ड मंकी आहे हे. लंगूरला म्हणतात ओल्ड वर्ल्ड मंकी. बहुतेक लंगूर यावेळेस न्यूजमध्ये होतं बहुतेक, मला असं वाटतं, मी ऐकल्यासारखं आलं आहे मी न्यूजमध्ये. याच्याबद्दल तुम्ही लंगूर करा, लंगूर टाईप करा गुगलवर आणि त्याच्या पुढे लिहा द हिंदू किंवा द इंडियन एक्सप्रेस. तर त्याच्याबद्दल तुम्हाला हे जे रिसेंटमध्ये 5-6 महिन्यामधील जर त्याच्यावर आर्टिकल आला असेल काही, तर त्याच्यामध्ये जे मेन हेडिंगमध्ये काय काय कशाबद्दल आली बाबा न्यूज लंगूरबद्दल, तर ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे तुमची. ज्या पण काही स्पेसिस करायचे असतील, जर PYQमध्ये स्पेसिस मेन्शन केलेली असेल, त्या स्पेसिसला घ्यायचं नाव, त्याचं नाव टाईप करायचं गुगलवर आणि त्याच्या पुढे टाकायचं द हिंदू किंवा द इंडियन एक्सप्रेस. त्याच्या पुढे जेवढे आर्टिकल आले 2023मध्ये जवळपास 5-6 आर्टिकलचे स्क्रीनशॉट काढायचे. त्याच्या मेन हेडिंगमध्ये कशाबद्दल आलेलं आहे ते आर्टिकल, काय कंटेक्स्ट काय आहे बाबा आर्टिकलचा, न्यूज कशाबद्दल आहे ते तेवढं जरी तुम्हाला माहीत असलं ना तरी त्याच्यावर इनफ असते. करंट अफेअरमध्ये जास्त भोकंपट्टी करायची नसते, काही मदत घुसायचं नसते जास्त ओपन करून. बेसिक आयडिया असली पाहिजे बाबा, न्यूज कशाबद्दल आहे, कंटेक्स्ट काय आहे बाबा, ठीक आहे, याच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. पण करंट अफेअरचा जास्त धिंगाणा करायचा नसते, ठीक आहे. फक्त बाबा बेसिक कंटेक्स्ट काय कशाबद्दल आहे. न्यूजमध्ये होता बाबा काही इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहे का बाबा, काय
कोणता प्राणी आहे त्याची संख्या कमी झाली आहे का, कशाबद्दल आहे का, फक्त प्राण्यामुळे कोणी लोक मरत आहेत का, असं काही मेजर न्यूज असतात ना, ते मेजर न्यूज फक्त वरून पाहायचे असतात. आणि लास्टला कुठेतरी PT विजन IAS कोणती पण एखादी कोचिंगची जी एक वार्षिक मॅगझिन समजा रिलीज करत असेल त्याच्यामध्ये ते इंडेक्स पाहायचं असते बाबा. इंडेक्स पाहायचा आणि सरळ गुगल करायचं, जास्त ते PT पण वाचत बसायचे नसते. सरळ इंडेक्सचं प्रिंटआउट काढायचं कुठेतरी आणि एक दिवसाचे 15-15, 20-20 इंडेक्स घ्यायचे आणि सरळ गुगलवर जायचं आणि त्याचा कंटेक्स्ट पाहायचा बाबा, हे कंटेक्स्टमध्ये न्यूज होती. कारण कधी PTमध्ये काय करतात बाबा, ते पूर्ण प्रमाणात त्यांच्या PTमधूनच आलेलं त्यांना दाखवायचं असते बाबा आमच्यामधून आले, त्यामुळे त्याच्यामध्ये PYQ इन्क्लूड करतात, त्याच्यामध्ये स्टॅटिक इन्क्लूड करतात. ते न्यूजचं रिलेव्हन्स गेलं कुठेतरी दुसरीकडेच, पण त्याच्यामध्ये ते सगळं इन्व्हॉल्व करतात की बाबा त्यांना क्लेम करता आलं पाहिजे, बच्चाला ठीक आहे PTमधून आलेला आहे. त्याच्यामुळे स्मार्ट स्टडी करायची बाबा, जास्त टाईम नसते आपल्याकडं. 7-8 दिवसामध्ये PT खल्लास करायची असती. 3-4 कोचिंगच्या PT घ्यायच्या की बाबा त्याच्यातून काही सुटलं नाही पाहिजे. इंडेक्स जमा करायचा, गुगलवर टाकायचं, इंडेक्सचा कंटेक्स्ट टाकायचा भाई, द हिंदू किंवा याच्यामध्ये किंवा न्यूजमध्ये टाकायचा कंटेक्स्ट. सरळ त्याच्यामध्ये पहिल्या 4-5 लाईन किंवा जे 4-5 कंटेक्स्ट आलं तर ते सरळ कुठेतरी लिहून घ्यायचं एका A4 शीट्सवर. बस तेवढंच, तेच हे करंट अफेअर, बाकी काहीच नाही. याच्यापेक्षा जास्त जर येत असेल तर ते कोणालाच येत नाही, सोडून द्या. करंट अफेअरचे मोजून 7-8-10 प्रश्न असतात, ते सोडून दिले तरी तुमची त्याच्यावर लॉजिकवर 3-4 प्रश्न त्याच्यातले असे सॉल्व्ह करू शकता. कारण UPSC प्रॉपर करंटमध्ये जात नसते, UPSC प्रॉपर करंटला लिंक करत असते की याला लॉजिकसुद्धा लावता आलं पाहिजे बिचारा पोराला. ज्यानं काही वाचलं जरी नसेल करंट अफेअर तरी त्यानं स्टॅटिक जरी वाचून गेले तर त्याच्यावर त्याला लिंक करता आलं पाहिजे. अच्छा ठीक आहे, हे असू शकते का, काहीतरी वेग स्टेटमेंट बनवते की बाबा ते समजा ज्याने स्टॅटिक जरी वाचलेलं असेल तर त्याला तरी किमान करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे UPSC बायस नाही आहे. UPSC खूप चांगल्या प्रकारची एक्झाम कंडक्ट करते. तुम्ही फक्त PYQ करत राहा चांगले. जसं तुम्ही करत राहाल 4-4, 5-5 वेळेस, 6-6 वेळेस, ते तुम्हाला अलग अलग प्रकारचे डेप्थ निर्माण होईल बाबा. हे असं प्रमाण फिक्स केलेलं आहे, असं केलेलं आहे. स्वतःची तुम्ही आयडिया डेव्हलप करू शकता की बाबा हे करंट अफेअरमधून असा प्रश्न बनू शकते बाबा, खरंच बनू शकते. मी 1-1.5 वर्षामध्ये केले तर मला आयडिया आहे त्याच्याबद्दल. मी तुम्हाला थोडं गाईड करू शकतो. मी असं म्हणतो की दुसऱ्यावर डिपेंड राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः अभ्यास करा, स्वतः तुम्ही PYQ रिसर्च करा. कारण UPSCमध्ये फक्त कोचिंग करूनच नाही होऊ शकत, मला माहिती आहे. कोचिंगचा दुसरा दुष्परिणाम पण होऊ शकते यार, टाईम वेस्ट प्रोसिजर आहे. बरोबर आहे, थोडा फायदा होते कोचिंगचा, डायरेक्शन भेटते, पण ती जर ज्यांनी यूज केला त्या डायरेक्शनचा त्याचा फायदा आहे. पण ज्यांनी फक्त कोचिंगच्या जीवावर उड्या मारत असेल तर त्याचा काही फरक नाही होत भाई. त्याला स्वतःहून PYQ करावं लागतील, त्याला स्वतःहून वाचावं लागेल भाई, मी अशा प्रकारे करू शकतो, तशा प्रकारे करू शकतो, माझी स्ट्रॅटर्जी लावू शकतो. बरोबर आहे. स्ट्रॅटर्जी म्हणजे फक्त कन्सिस्टन्सी असते. तुम्ही कन्सिस्टन्सी जे करसाल त्याचा लास्टला तुम्हाला फायदा होईल. स्ट्रॅटर्जी म्हणजे अशी प्रकारची नसते मी या रणनीतीनुसार या सब्जेक्टनुसार या टायमाला हे करेल. हे आपण माणूस आहेत, आपण रोबोट नाही आहेत. कधी मागे पुढे होते सब्जेक्ट, कधी अभ्यास होत नाही, कधी मजा येत नाही. बरोबर आहे. ह्या गोष्टी कन्सिडर करावं लागतात. त्याच्यामुळे निगेटिव्हमध्ये जात नाही माणूस. आणि या 10-15 दिवसामध्ये तर खूप निगेटिव्हमध्ये गेले असतील तुम्ही, मला माहिती आहे, माझ्यासोबतसुद्धा झाले. पण तुम्ही या गोष्टी बाजूला ठेवून फक्त 10 दिवसातले 8-9 घंटे फोकस करा. बिलीव्ह मी, UPSCमध्ये फक्त 40-45 प्रश्न चांगले सॉल्व करायचे असतात. जास्त वरचे प्रश्न सॉल्व करून तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका एक्झाममध्ये. 40-45 प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे असतात, त्याच्यावरच कट ऑफ येत असते. आणि त्याच्यावर फोकस करा की तुम्ही 40 प्रश्न तरी कसे सॉल्व करू शकाल. बरोबर आहे. आणि ते PYQमधून 40 प्रश्न निघू शकतात, मी तुम्हाला याची गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो. तुम्ही फक्त हे बेसिक गोष्टी कानावरून घाला, बस होऊन जाईल तुमचं यार. तिथे गेल्यानंतर तुम्हाला फक्त रिकॉल करायचं की बाय अच्छा ठीक आहे, मी कुठेतरी वाचलेलं होतं. तुमचा सबकॉन्शियस माइंड एवढा ब्युटिफुल आहे ना आपला. आपण 10 ते 15 दिवसाआधी जे काही ऐकलं वाचलं गेलेलं आहे ना, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेलं असते. आपण फक्त कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही माझ्यासोबत खूपदा झालेलं आहे. मी पेपरमध्ये गेल्याच्यानंतर बरोबर आठवते तुम्हाला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या फक्त डोक्याची कॅपेबिलिटीचं तुम्ही शक करू नका त्याच्यावर, ठीक आहे. डाऊट घेऊ नका. खूप भयानक आहे आपला माइंड. फक्त कॉन्फिडन्स ठेवा तुम्ही यार. मी नाही विसरू शकणार, एवढं लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला. ओके. सॉरी तुमचे मधले 2 मिनटं घेतले मी. फक्त तुम्हाला थोडं सांगण्यासाठी हे बोललो मी की माझा एक्सपिरियन्स सांगावं तुम्हाला. ओके चलो नेक्स्ट आपण काय वाचलो होतो. कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, टी बोर्ड, टोबॅको कुठं होतं, गुंटूर होतं आंध्र प्रदेशमध्ये. टी कुठं होतं, वेस्ट बेंगॉल, कोलकाता. रबर बोर्ड कुठं होतं, लक्षात ठेवा, केरला, कोट्यायम. कॉफी कुठं होतं, बेंगलुरू, कर्नाटका, अरक्कू व्हॅली. GI टॅग भेटला आहे त्याला, एवढं लक्षात ठेवा. लिस्ट बनवा पटकून, जा गुगलवर जा, GI टॅग, रिसेंटली GI टॅग. स्टेट टाका, नाही तर सरळ काय करा, 28 स्टेट घ्या. 28 स्टेट घ्या, एक A4 शीट घ्या, एक स्टेट टाका. जसं की जम्मू काश्मीरपासून सुरुवात करा. जम्मू काश्मीरचे रिसेंट GI टॅग टाका गुगलवर. गुगलचे जे 4-5 सुरुवातीचे टॉपिक आले असेल त्याच्यामध्ये दिलेले असते 4-5 3-4 नावं लिहून घ्या, संपलं. त्याच्यानंतर खाली या हिमाचल प्रदेश कशामध्ये भेटलं आहे, संपलं. त्याचा टॉपिक बघा आणि त्या टॉपिकबद्दल कोणत्या गोष्टी भेटल्यात, ठीक आहे. बरोबर. या असे 28 स्टेट घ्या आणि 28 स्टेटनुसार तुम्ही तुमचं तयार करा. कारण की तर तुम्ही जर दुसऱ्यांनी बनवलेले गेलेले जर तुम्ही करत असाल ना, तर तुम्ही त्याचा काही गोष्टी तुम्ही त्याचा विसरून जासाल. तर तुम्ही तुमचं स्वतःहून बनवा बाबा. या स्टेटला किती भेटलेत या वर्षी 2023मध्ये, 2024मध्ये सगळ्यात मोठा स्टेट कोणत्या स्टेटला सगळ्यात जास्त भेटले, तर ते UP आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त UPला भेटले. त्याच्या आधी तमिळनाडू होतं बहुतेक. चेक करा मी जर इनकरेक्ट असेल तर.
बरोबर आहे. चला लास्टला जे लंगूर होता ना ती एप नाही आहे, ते ओल्ड वर्ल्ड मंकी आहे. हा आपण 2008चे प्रश्न संपवलेत. मला 5 ते 10 मिनटाचा ब्रेक द्या. मी लगेच ताबडतोब 2009चा घेत आहे आता. थोडा आपण 5-10 मिनटाचा ब्रेक घेऊया. आणि प्लीज मला तुम्ही कॉमेंटमध्ये सजेस्ट करा की मी हे यूट्यूबवरच टाकत जाऊ का मी एक टेलिग्राम चॅनल बनवू, की ज्याला इंटरेस्ट आहे ते टेलिग्राममध्ये सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. कारण की कसं असते माहिती आहे का, मी हे आता सुरुवातीला जी व्हिडिओ बनवत आहे ना, ते मला असं याच्यात आयडिया येते की अपलोडिंग खूप टाईम जास्त घेत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ टाकल्याच्यानंतर अर्धा 1 तास तर अपलोडिंगमध्ये जात आहे. आणि हे जर मी समजा टेलिग्रामवर केलं तर टेलिग्रामवरती तर बहुतेक स्ट्रीमिंगचा ऑप्शन आहे की मी टेलिग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा स्ट्रीम अपलोड करू शकतो त्याच्यावर. तर त्यावर जास्त टाईम नाही लागणार तिथे. मी लवकरात लवकर आणि दिवसाचे 5-6 व्हिडिओ 1 तासाचे किंवा अर्ध्या तासाचे 7-8 व्हिडिओ जरी टाकले तरी तुमचं त्याच्यामध्ये 2xच्या स्पीडवर रिव्हिजन होऊन जाईल त्याच्यावर. बरोबर आहे ना. मला सजेस्ट करा, काय प्रॉब्लेम असेल तर मला कळवा. मी शक्यतो जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं प्रयत्न करेन. ठीक आहे. माझ्यासोबत तुमचा पण फायदा झाला पाहिजे यार. ठीक आहे. ओके. आणि सहसा आपल्या जे मुलं आहेत महाराष्ट्रातले त्यांना बरोबर आहे, मला पण सुरुवातीला आला प्रॉब्लेम. लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम येते, कंटेंटचा प्रॉब्लेम येते. आणि आपल्या लँग्वेजमध्ये कसं असते, जे कोणी समजा एखाद्यानं समजून सांगलं थोडंसं काही तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लवकर बसते, आपल्या लँग्वेजमध्ये, आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये. मला माहिती आहे ते, एक्सपिरियन्स आहे मला त्याचा. त्यामुळेच मी पण या वेवर आलो की आपण या लँग्वेजमध्ये, आपल्या लँग्वेजमध्ये कोणाला तरी थोडं समजवण्याचा प्रयत्न करूया की ते आपला पण फायदा व्हावा आणि आपल्यासोबतच्या मित्रांचा पण फायदा व्हावा. चला ठीक आहे, मी ठेवतो आता. मी आता दुसरं 2009चं ट्राय करतो सॉल्व करण्याचा. त्याच्यानंतर आपण 10-15 मिनटामध्ये भेटूया लवकरच. चलो, टेक केअर. थँक्यू सो मच.